लाईट गेल्यामुळे कथेमध्ये व्यत्यय आला. भगवंताची क्षमा मागतो. 2 मिनटं भगवत चिंतन करूया आणि मग पुन्हा पुढची कथा बघूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सुतांचं आगमन नेमिषारण्यामध्ये झालं. सुतांसारखे वैष्णव नेमिषारण्यामध्ये आल्या कारणामुळे जे कथा सांगण्यामध्ये प्रवीण आहेत, कुशल आहेत. काही लोकांना गोष्टी सांगण्याचा खूप नाद असतो. कथाकथन खूप छान करतात, पण ते कथाकथनामध्ये मनोरंजन करतात. ते कथाकथन म्हणजे मनोरंजन करतात. महाराष्ट्रामध्ये एक सुप्रसिद्ध कथाकथनकार आहेत की जे ग्रहताऱ्यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर मनोरंजन करून साधकांना खूप काही ज्ञान देतात. असे काही नर्म चिमटे काढणारे पण कथाकथनकार असतात की जे कथेच्या माध्यमातून चिमटा काढतात आणि आम्हाला आमच्या चुका दाखवून देतात. काही काही कथाकथनाच्या द्वारात तास 2 तास एका वेळा विश्वामध्ये घेऊन जाऊ शकतात. पण सूतमुनी कथामृत रसास्वाद कुशलः हे त्यांच्याविषयी विशेषण आहे. कथामृत रसास्वाद कुशलः, ते स्वतः उत्तम असे कथामृताचं पान करण्यात कुशल आहे. कोणत्या वेळेला कोणती कथा सांगायची, त्या कथेतलं मर्म कसं द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून मानवीय मनावरती काय बिंबवायचं त्यांना बरोबर माहिती आहे. ते आम्हाला परब्रह्माची ओळख कथेच्या माध्यमातून करून देतात. शब्द नुसते नाहीत तर शब्द ब्रह्म उभं करतात आणि त्याच्या ह्याच्यातून ते काहीतरी वेगळ्या गोष्टी आमच्यासमोर प्रकट करून देतात. असे सुंदर सत्पुरुष आहेत. त्यांना बघितल्यानंतर खूप आनंद झाला. शौनकादी ऋषींनी त्यांना सूर्याची उपमा दिली. अत्यंत प्रेमाने त्यांना अभिवादन केलं, त्यांचं पूजन केलं आणि त्यावेळेला त्यांना अत्यंत प्रेमाने त्यांनी प्रश्न विचारला की आमचं कल्याण कशामध्ये आहे, आमचं परमकल्याण कशामध्ये आहे, ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये फार मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न सांगा. आणि त्यावेळेला प्रश्नामध्ये त्यांनी सुरुवात अशी केली की भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, मायामोह निरस्यास्य वैष्णवैः क्रियते कथम. आमचा पहिला प्रश्न आहे भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. ज्याच्यामुळे भक्ती होते की जी भक्ती ज्ञान आणि वैराग्याने युक्त आहे, की ज्या भक्तीमुळे ज्ञान वैराग्याने प्राप्त होणारा आणि चिरकाल टिकणारा विवेक प्राप्त होतो. तो वृद्धिंगत कसा होतो ते आम्हाला सांगा. आणि आम्हाला सांगा मायामोह निरस्यास्य वैष्णवैः क्रियते कथम. वैष्णव मंडळी मायामोहापासून मुक्त कसे होतात. वैष्णवांना मायामोह नाही का? आहे ना. प्रत्येकाला जगामध्ये जन्माला आलेल्या बालकाला पण मोह आहे. भूक लागते, त्याला दूध द्यावं लागतं. मग वैष्णवांना तुकोबारायांचे प्रसिद्ध अभंग आहे, तुका म्हणे संन्यासी आणि माध्यान्नीला तोंडवासी. मग वैष्णवांना हे मायामोहापासून दूर कसे होतात. आमचा हा प्रथम प्रश्न आहे की भक्तीच्या द्वारा प्राप्त होणाऱ्या ज्ञान वैराग्याच्या महान आचरणामुळे त्या ज्ञान वैराग्याच्या द्वारा प्राप्त होणारा तो महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो आणि वैष्णव लोक मायामोहापासून दूर कसे राहतात. आमचा पहिला आणि दुसरा प्रश्न.
आमचा पुढचा प्रश्न आहे, इह घोरे कलौ प्रायो जीवाशा श्रुतांगतः क्लेशाक्रांत तस्यैव शोधते किं परायणम. या कलियुगामध्ये मंडळी आसुरी स्वभावाची झालेली आहेत आणि त्यामुळे त्रिविध तापांनी पोळलेल्या ह्या सर्व जीवांना दैवी शक्ती संपन्न होण्यासाठीचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता? आम्हाला तो उपाय सांगा की ज्याच्यामुळे आम्ही दैवी शक्ती संपन्न होऊ. आमचा पुढचा प्रश्न आहे की श्रेयसां यद भवे श्रेय पावनानां च पावनम कृष्णप्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वधा. आम्हाला सांगा की जे पवित्राला पवित्र करतं असं कोणतं शाश्वत साधन आहे की ज्याने आमचं अधिक कल्याण होईल, की ज्या साधनांच्या द्वारा आम्हाला श्रीकृष्णांची प्राप्ती होईल, कृष्ण तत्वाची प्राप्ती होईल, त्या भगवंतांच्या परमस्वरूपाची प्राप्ती होईल, असं साधन सांगा. उगाच हा ते हे नको. काही लोक खूप साधनं सांगतात की तुम्हाला शरीराचा त्रास आहे, ह्याचा जप करून घ्या, त्याचा जप करा, हे चिंतन करा, ते चिंतन करा, ही पोथी वाचा, हा 14वा अध्याय वाचा, त्यातला 11वा अध्याय वाचा, त्यातला अमुक हे करा. पण शाश्वत साधन सांगा की जेवढे एकच मी करावं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखाने सांगायचं झालं तर हरिपाठी स्थिरावला तोची धन्य शाश्वत साधन आहे. असं आम्हाला शाश्वत साधन सांगा जेणे आम्हाला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. अशा स्वरूपाचे महान चिंतन करणारे, विचार करायला लावणारे, किंबहुना महान प्रेरणा देणारे, किंवा जे समजल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला त्रिविध तापाची बोळवण होते असे आमचे प्रश्न आहेत. तर आम्हाला या प्रश्नांची कृपया करून उत्तरं द्या. फार सुंदर असे प्रश्न विचारले आणि या प्रश्नांच्या द्वारा आम्हाला आमची ओळख करून घ्यायची, भक्तीची ओळख करून घ्यायची. ही भक्ती कशी आहे तर ज्ञान वैराग्याच्या द्वारा विवेक देते. त्या भक्तीची ओळख आम्हाला करून घ्यायची. फार वेगळी मागणी आहे. काही लोक भक्तीच्या द्वारानं काही गोष्टी मागतात. ते म्हणतात की साधनेतून ते भगवंताला मागत नाही, तर साधना केल्यामुळे सुख समृद्धी होईल. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून साधना हे साध्य होऊन बसतं. अक्षरशः अगदी 4-5 दिवसापूर्वीच अचानकपणे डोक्याला पागोटं वगैरे बांधलेला, गळ्यावर तुळशीची माळा घेतलेला, हातामध्ये काठी घेतलेला, तसं वृद्धत्वाकडे झुकल्यासारखं वाटणारा पण वृद्ध नसलेली व्यक्ती आली होती. या म्हटलं बसा, काय देऊ? नाही आम्हाला काय नको, खरंच काय नको, वाटलं तुमची भेट घ्यावी म्हणून आलो, बसा म्हटलं. 5 मिनटं बसले. पेहऱ्यावरनं वारकरी, पोहेरा सगळा वारकऱ्याचा होता. गळ्यात 2 तुळशीच्या माळा आहेत, वारकरी आहेत. खूप बरं वाटतं त्यांना बघून. वंदन केलं आणि त्यांना विचारणा केली की म्हटलं माऊली एक विचारू का आपल्याला? म्हटलं विचारा ना. महाराज आम्ही तुम्हाला विचारायचं का तुम्ही आम्हाला विचारायचं? म्हटलं आज मी तुम्हाला विचारतो. म्हटलं माऊली यावर्षी वारी होणार नाही, कसं वाटते तुम्हाला? म्हणजे महाराज तुमच्या प्रश्नातली खोच कळली, पण तुम्हालाही बोच आहे का, हे दुःख आहे का, हे मला पहिले विचारायचं. तुमच्या प्रश्नातली खोच कळली. म्हटलं नाही तसं नाही, विचारलं. म्हटलं आमच्या पांडुरंगाच्या आरतीमध्ये म्हटलं आहे की आषाढी कार्तिकी भक्त जनयती हो साधू जनयती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. तर हे म्हटलं नामदेवांनी सांगून ठेवलेले 3 उपाय आहेत की आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचं, दुसरं सांगितलेलं चंद्रभागेत स्नान करायचं, आणि तिसरं सांगितलं की भगवंताचं दर्शन करायचं, की दर्शन हेळा मात्र, दर्शन झाल्या मुक्ती मिळते. तर आपल्याला यावेळेला वारी हुकली म्हणजे स्नान हुकलं म्हणजे दर्शन हुकलं म्हणजे आपण मुक्तीच्या एका प्रसंगातून एक पाऊल मागं आलं असं मला वाटलं, म्हणून तुम्हाला विचारलं. असं त्या वैष्णवाला मी विचारलं. तो हसायला लागला.
म्हणजे तुमच्यासमोर मी काय बोलू. त्यांनी हात जोडले आणि तो म्हटला, माझ्याकडे एवढं ज्ञान तर नाही, पण माऊलीची अभंग हरिपाठ मी रोज म्हणतो. कधी कधी गुरुवारी एकनाथ बाबाचा पण हरिपाठ म्हणतो. आणि ज्या 2 हरिपाठातून मला जेवढं कळलं ते महाराज तुम्हाला सांगतो की आषाढी कार्तिकीची वारी या शब्दाचा अर्थ केवळ चालत जाणं नाही आहे, तर दर्शन घेणं आहे. रस्त्याने प्रत्येक पावला पावलाला प्रभूला माझ्या विठ्ठलाला पाहायचं आहे. मग विठ्ठलाला जर पावला पावलाला पाहायचं आहे तर मी पावला पावलावरती विठ्ठलाला पाहतोय. म्हणजे वारी हे माझं साधन आहे, भगवंताला पाहण्यासाठीचं हे माझं साध्य नाही. त्यामुळे माझी वारी कधीच बुडत नाही. ज्या वेळेला साधन आणि साध्यामध्ये गोंधळ होतो ना, त्यावेळेला शंका उपस्थित होतात माणसाच्या मनामध्ये. पुष्कळदा माणसं साधनाला साध्य समजतात. मला रोजचं हे करायचं आहे, मला रोजचं एवढा जप करायचा आहे, ते माझं साधन नाही केलं तर मला असा त्रास होईल, मला तो त्रास होईल. हे साधनाला ज्या वेळेला ते साध्य समजतात ना, त्यांना मोठी गडबड होते. मला रोज पहाटे उठून हे करावंच लागतं, मी तेवढं करतोच, त्याच्यासाठी मला बरंच वाटत नाही. माझी एवढे जप असा, एवढी माळा, एवढ्या वेळाचं ध्यान, एवढं चिंतन, एवढं केल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. ज्या वेळेला साधनाला साध्य समजतं ना, त्यावेळेला जरा बदल झालेल्या माणसाला सोसवत नाही, गडबड वाटायला. पण माझं साध्य काय आहे, तर माझं साध्य भगवंताला प्राप्त करणं आहे. पण त्यासाठी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गौण आहेत. पहिल्या प्रश्नातलं मर्म तेच आहे, साधन काय आहे, भगवंताला प्राप्त करायचं. भगवंताला प्राप्त करायचं साधन आहे की भक्ती. आणि साध्य काय आहे, तर भक्तीची दृढता. ती दृढता साध्य झाल्यानंतर भगवंत मायापासून दूर नाही. मग ती दृढता येण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये ज्ञान आहे आणि वैराग्य आहे. त्या ज्ञान वैराग्यातून वाढतो जो काही आहे, त्या वाढणाऱ्या गोष्टीचं नावे विवेक. आणि हा विवेक कसा वाढवावा हेच माझं खरं. एकदा विवेक प्राप्त झाला ना की माझ्यापासून भगवंत दूर नाही, हा अनुभव मला यायला. वैष्णव लोक मायामोहापासून दूर कसे राहतात. खरोखर मायामोह कोणाला चुकलाय हो. सगळेजण या मायेमध्ये अडकलेले आहेत. मग या मायामोहामधून वैष्णव लोक स्वतःला दूर कसं ठेवू शकतात, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की ईश्वरीय साधन प्राप्त करण्यासाठी दैवी शक्ती संपन्न व्हावं लागतं. ते कसं व्हायचं. कितीतरी लोक नामजप करतात, पण नामजपाचा ते अहंकार करतात, अभिमान करतात. आणि त्या नामजपामुळे मी एवढा मोठा साधक आहे, माझ्या मग साधं हरिभक्त परायणाने लावलं नाही. मग कुठेतरी अहंकाराची जोपासना होते. मग हे कसं, हे दैवीशक्ती संपन्न व्हायचं कसं सांगा. असं कोणतं साधन आहे की जे पवित्रालाही पवित्र करू शकतं. गंगेलाही पवित्र करणारं साधन कोणतं आहे, भगवंताचं नाम. सगळ्या पवित्रालाही पवित्र साधन कोणतं की ज्या साधनाच्या वापरामुळे, चिंतनामुळे भगवंतांची, श्रीकृष्णांची शाश्वत प्राप्ती होईल. शाश्वत शब्दाचा अर्थ चिरकाल. शाश्वत शब्दाचा अर्थ असा की ज्याच्यापासून कधीही आपण स्वतः एक क्षणभरसुद्धा दूर जाणार नाही. अशी प्राप्ती कशी होईल. जसं मगाशी मी आपल्याला चिंतनावर सांगितलं होतं की तोंड धुवायला डोळ्यावरती पाण्याचा हात नेल्याबरोबर आपल्याला सद्गुरूंचे दर्शन झालं पाहिजे. छातीला हात लावल्यावर सद्गुरूंचा स्पर्श झाला पाहिजे. हे शाश्वत आहे. हे कसं होईल. हे ज्या प्रश्न विचारले त्यावेळेला अत्यंत प्रेमाने, अत्यंत विनयाने जे बोलतात आणि अत्यंत आपुलकीने आणि त्याचबरोबर अत्यंत सलगीने, प्रेमाने, विनयाने, आपुलकीने आणि सलगीने बोलणारे संत सद्गुरू असतात. आपुलकीने, प्रेमाने आणि अत्यंत सलगी. सलगी शब्दाचा अर्थ असा की जीवाचे जिवलग, जीवाचा जिवलग होऊन बोलायला लागतात. सलगीने म्हणा लागले. कोण बोलतायत, स्वतः सूतमुनी बोलतात. वेदव्याजी मला सांगतात की सूतमुनीने सांगितलं की अहो हे सगळ्या गोष्टी, हे आधीच सगळ्या गोष्टी निश्चित आहे, तुम्ही काळजी का करतात.
भक्त्योधवर्धनं यच्च कृष्णसन्तोषहेतुकं तदहं ते विधास्यामि सावधानतया शृणु. हे सगळं ह्यापूर्वीच आहे, ज्यामुळे भक्ती प्रवाहाला वेग उत्पन्न होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला जो मुख्य कारण आहे ते साधन ह्यापूर्वीच निश्चित करण्यात आलेलं आहे. ते तुम्हाला सांगतो, हे ते वेगळं असं काहीच नाही. ते साधन कोणतं आहे तर ते साधन म्हणजे फक्त एकदा मनापासून कधीतरी हृदयातून भागवताचं श्रवण करा. मनापासून कधीतरी एकदा हृदयाच्या कानाने हृदयातून भागवत श्रवण करा. आम्ही भागवत कथा ऐकतो, भागवत श्रवण करत नाही. श्रवण करणे म्हणजे जे ऐकलं त्याप्रमाणे आचरण करणे. आमच्या भगवंताचं वर्णन काय आहे? मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण म्हणजे काय? की जे ऐकलं त्याप्रमाणे आचरण करणे. तुम्ही कथा ऐकू नका हो, कानाने श्रवण करा. श्रवण करा, ज्याच्यामुळे श्रम नष्ट होतात ते तुम्ही ऐका, हृदयामधून ऐका. जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की भागवत कोणी सांगितलं होता? प्रथमतः भागवत सांगितला होता भगवान शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितला होता. आणि राजा परीक्षितीला भागवत श्रवण करत होता त्यावेळेला त्या भागवताचं महत्त्व लक्षात घेऊन देवदेवता अमृत घेऊन तिथे आले. पण ना त्या अमृताकडे परीक्षिती राजाने बघितलं, ना त्या अमृताकडे शुकदेवांनी बघितलं, ना त्या अमृताकडे बसलेल्या श्रोत्यांपैकी कोणी बघितलं. कारण आम्हाला प्राप्त करण्याची गोष्ट काहीतरी वेगळी आहे. दुर्दैवाने काय होतं की आम्ही एखाद्या लौकिक लाभाकडे बघतो आणि अलौकिक लाभाला मुकतो. अमृताचा तिरस्कार म्हणजे काय? लौकिक लाभ नको आम्हाला, आम्हाला अलौकिक लाभ पाहिजे, आम्हाला त्याचीच प्राप्ती झाली पाहिजे. बाकी दुसरं काही नाही, आम्हाला श्रवण करायचं. आणि परीक्षितीने खरं तशी कथा श्रवण केली आणि 7 दिवसात परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. आणि परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला तो वैकुंठाच्या दिशेने त्याचा जीवात्मा परीक्षितीचा जाऊन पोहोचला. हे ब्रह्मलोकातून वर गेल्या ब्रह्मदेवानी पाहिलं तर ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याचं भाग्य बघितलं की मी लिहिलेल्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलेलं आहे, ब्रह्मदेवाच्या लिखाणापेक्षाही काही वेगळं घडलं. हे कसं घडलं? भागवतामुळे घडलं. त्याला ब्रह्मदेवाने स्वतः इतर ग्रंथांची तुलना केली, पण त्या ब्रह्मदेवाला लक्षात आलं की भागवत सगळ्याच्यापेक्षा पुढचं आहे. सगळ्या ग्रंथांच्या सगळ्या ज्ञानाचं 16वा भाग सुद्धा म्हणजे सगळं ज्ञान हे भागवताच्या 16व्या भागा इतकं सुद्धा नाही. इतकं भागवताचं ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि त्यावेळेला हे कळाल्यानंतर फार फार मोठं आश्चर्य वाटलं ब्रह्मदेवांना. अशी गोष्ट आहे. त्यावेळेला अत्यंत सुंदर असं स्वरूप भागवताचं जाणलं. आणि त्यावेळेला मेनिरे भगवत रूपम शास्त्रम भागवतम कलयू पठनात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकम. ब्रह्मदेवाने निर्णय केला की कलियुगामध्ये भागवत शास्त्र सगळ्यात श्रेष्ठ आहे की त्याच्या पठनाने किंवा श्रवणाने मनुष्याला तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून दिलं. तात्काळ वैकुंठाची प्राप्ती. आणि तात्काळ वैकुंठाची प्राप्ती करून देणारं शास्त्र कळल्यानंतर एवढा आनंद झाला. आणि म्हणून सांगितलं की हे शास्त्र फार पूर्वीच्या काळी अत्यंत दयार्द्र अंतःकरण असलेल्या सनकादिक मुनींनी नारदांना सांगितलं. तेच ते शास्त्र फार पूर्वी म्हणजे शुकदेवांच्याही पूर्वी अत्यंत दयार्द्र अंतःकरण त्यांचे हे सनकादिक मुनींनी हे भागवत शास्त्र नारदांना सांगितलं होतं. नारदांनी त्यांच्याकडनं श्रवण केलं होतं. ते शास्त्र प्रथम भगवान ब्रह्मदेवांनी
देवर्षींना सांगितलं होतं. असं जरी आपल्याला वाटलं, म्हणजे देवर्षी म्हणजे नारदांना सांगितलं असं वाटत असलं तरी हे शास्त्र खरं कळालं देवर्षी नारदांना ते सनकादिक मुनींच्याकडून. मग त्या शौनक ऋषीने विचारलं की सनकादिक मुनींची आणि नारदांची भेट कधी कुठं कशी झाली. त्यावेळेला अत्यंत विनयाने आधी सनकादिक मुनींच्या प्रसंगाकडे जाण्याच्या आधी सूत मुनी म्हणतात की मला बाकी भागवताची ओळख माझ्या गुरुदेवांच्याकडून म्हणजे श्री शुकदेवांच्याकडून झाली. त्यावेळेला शुकदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य आहे असं मानून त्यांनी मला शिष्यत्व दिलं. आणि त्यावेळेला त्यांनी मला एकांतामध्ये या भागवताचं प्रथम तत्व रहस्य माझ्या अंतःकरणावरती त्यांनी ओरलं. मी सगळ्यात प्रथम भागवत कोणी सांगितला ब्रह्मदेवानी नारदांना. पण नारदांना तो भागवताचे परमतत्व कळलं सनकादिकांच्याकडून आणि मला बाकी कळालं माझ्या गुरुदेवांकडून शुकदेवांच्याकडून. व विचारणा केली की सनकादिकांकडून नारदांना कसं कळलं ते आम्हाला समजण्याची उत्सुकता आहे. तर सांगितलं की एक दिवशीची गोष्ट आहे की बद्री विशाल क्षेत्रावरती सनकादिक मुनी बसले होते आणि त्यावेळेला त्या सनकादिक ऋषी जे होते सत्संगासाठी बसले होते आणि सत्संगामध्ये सनकादिक मुनी होते. हा जो एक सुंदर परमतत्वाचा भाग आहे हा आधी आपल्याला नीट कळायला पाहिजे. ते म्हणतात की सत्संगासाठी हे सनकादिक मुनी बसले होते. ते काय झालं होतं की एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो मलाहा सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्. सत्संगार्थ समायाता, सत्संगासाठी हे सनकादिक मुनी बसले होते. अत्यंत श्रेष्ठ वर्णने बरं हे शब्दांच्याकडे बारकाईने बघितलं पाहिजे. सनकादिक सत्संग कोणाशी करत होते तर सनकादिक सत्संग एकमेकांशी करत होते. सनक सनातन सनंदन हे सनकादी मुनी जे होते हे चारही मुनी जे होते हे सगळे ज्ञानी होते. पण एक कोणतरी बोलायचा आणि तिघ श्रोते व्हायचे आणि ऐकायचे. मग दुसरा बोलायचा उर्वरित तिघे श्रोते व्हायचे ऐकायचे. सत्संग असा करावा की कोणी मिळालं तर त्याला सांगावं, कोणी सांगत असेल तर जीवाचं कान करून आपण ऐकावं. हे मला माहिती आहे असं म्हणू नये. सांगणारा आणि ऐकणारा दोन्हीही मिळाला नाही तर माझंच मला सांगावं आणि मी माझ्याशी सत्संग करावा. माऊली तुकोबाराय आमच्या एका अभंगामध्ये म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याच मनाशी मी बोलतो, माझ्याच अंतःकरणाशी मी चर्चा करतो. माझंच बोलणं माझ्याशी, आपणाची वाद आपणाशी. मी माझ्याशीच बोलतोय, मी माझे सत्संग करतो. खरोखर कितीतरी वेळा मी गप्प दिसतो, मी बोलत नाही, पण त्यावेळेला सत्संग चालू असतो. माझं मन माझ्या अंतःकरणाला किंवा माझं अंतःकरण माझ्या मनाला सांगत असतं तुला कळलं का रे भागवतातलं हे मोठं रहस्य काय आहे, त्या श्लोकातला मुख्य अर्थ काय तुला कळला का, तू ऐकलंस का, तू हे कधी ऐकलंस का, अरे तरी किती छान सांगितलं होतं, त्याच्यावरती तुला रे काय कळलं. माझंच अंतःकरण माझ्याशी बोलतं आणि मला सांगतं की वा 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 वा. आणि त्यावेळेला लोकांना पहाटे उठून ध्यान करावं लागतं, डोळे मिटून बसावं लागतं. मी डोळे उघडून जगाकडे बघत असतो पण माझं ध्यान बाकी एका ठिकाणीच असतं. की तुका म्हणे असो भरतीय व्यापारी लक्ष सर्वेश्वरी चुको नेदी. गोपिकांच्या प्रमाणे मी डोळे उघडे ठेवून बघतो, आज सत्संग करतो. सनकादिकांचा सत्संग जो होता तो सत्संगार्थ समायाता. ते सत्संगासाठी 4 जण एकत्र आले होते. आमच्यात ते 4 जण एकत्र आले की आमची चर्चा सुरू होती. कळलं का. आपण बघतो खाणाखुणाच बोलतोय, पण मी माझे सत्संग कधी केला का. आणि त्यावेळेला सत्संग करत असताना त्यांचं लक्ष गेलं सहज नारदांच्याकडे आणि नारद तारा 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 चाललेले बघितले. संतांचं मोठं वैशिष्ट्य अज्ञानग्रासकम ब्रह्म.
सांगितल्याप्रमाणे जिथं अज्ञान आहे त्याचं पहिलं ग्रहण करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नारदांना बघितलं आणि सत्संग थांबवला आणि नारदा या काय झालं. आणि तसं पाहायला गेलं तर नारद हे सनकादिक मुनींचे छोटे भाऊ आहेत. कारण ब्रह्मदेवाचे प्रथम पुत्र सनकादिक मुनी आहेत आणि ब्रह्मदेवांचे सगळ्यात नंतरचे पुत्र नारद आहेत. बघितलं इकडे या कुठं गेला होता, एवढा चेहरा का पडलाय, काय झालं, काय चाललंय, असं काय झालं. काही लोकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे बघावं आणि आपली प्रसन्नता वाढवावी. पण ते असा प्रसन्न असलेल्या माणसांच्या चेहऱ्यामध्ये अप्रसन्नता का. त्या नारदांनी सांगितलं की मी थोडा चिंतेमध्ये आहे. पण तुमची चिंतेचं कारण नारदांसारखा चिंता, तुम्हाला चिंता. त्यावेळेला नारद म्हटले तेव्हा तुम्हाला काय सांगू, मी पृथ्वीवर ना आलो, मी भारतखंडात गेलो होतो आणि मी अनेक तीर्थक्षेत्र बघितली. पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंध मी अनेक क्षेत्रांवरती जाऊन आलो. खरं सांगू तुम्हाला भ्रममान इथं स्वतः अक्षरशः भटकलो पण कुठेही मला बरं वाटलं नाही आणि मनाला संतोष प्राप्त झाला नाही. प्रत्येक ठिकाणी मला अपूर्णता वाटायला लागली आणि त्या ठिकाणी मी लोक बघितले, मला पण संग करावं वाटलं नाही, शास्त्रीय पंडित वाटलं नाही, पाखंड वाढलेलं वाटलं, मला दुःख वाटलं आणि त्या दुःखामुळे मी थोडा व्याकुळ झालो. आणि असा फिरत असताना मी त्यावेळेला अचानकपणे यमुने तटावरती येऊन पोचलो. एवं पश्चन कलेर दोषान पर्यटनावनी महन यामुनम तटमापन्नो यत्र लीला हरेरभूत. जिथं भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या लीला झाल्या त्या लीलाभूमीमध्ये यमुनेवरती आलो आणि यमुनेवरती आल्यानंतर मला तिथे जरा शांतता प्राप्त झाली. कारण तिथं हरीची लीलाभूमी होती आणि तिथे बघितल्यानंतर हरीच्या लीलाभूमीमध्ये पोचल्यानंतर तिथे मला आनंद झाला. मी यमुनेमध्ये स्नान केलं, यमुनेचं पान केलं, यमुनेचं पाणी प्यायलो. गंगेमध्ये स्नान सांगितले आणि यमुनेचं पान सांगितले. यमुनेमध्ये स्नानापेक्षा पानाला महत्त्व आहे. यमुनेचं पाणी ओंझळीमध्ये घ्यावं, भरभरून प्यावं. जो यमुनेचं पाणी पितो तो दुःखमुक्त होतो आणि जो गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करतो तो पापमुक्त होतो. पण ज्याला दुःखमुक्त व्हायचे त्यांनी यमुनेचं पान करावं. यमुनेचं पान केलं, पाणी प्यायलं, बरं वाटलं आणि आनंदामध्ये मी भगवत चिंतन करत असताना मला अचानक काही स्त्रियांचे हुंदके येताना ऐकायला आले आणि काही स्त्रियांचा गलका बघितला. कुठेतरी काही गडबड आहे असं वाटली आणि मग गडबड आहे तर मग आपण गेलंच पाहिजे, काय चिंता आहे बघितली पाहिजे असं करून मी पुढं गेलो. आणि पुढं गेल्यानंतर मला बघून त्या स्त्रिया बाजूला झाल्या तरी मला रस्ता दिला. हे मला पहिलं आश्चर्य वाटलं की माझ्यासारख्याचं दर्शन म्हणजे माझं स्वरूप ओळखता येत नाही कोणाला, सूक्ष्मरूपामध्ये. पण त्या स्त्रियांनी मला ओळखलं, ते मला जागा करून दिली. मी पुढे गेलो आणि बघितलं तर तिथे मी काय बघितलं तर त्या ठिकाणी एक आश्चर्य बघितलं. त्या एक स्त्री बसली होती आणि ती स्त्री जी होती ती एक खिन्न मनाने तिथे बसली होती. आणि त्यावेळेला ती अत्यंत खिन्न मनाने आसनस्थ बसलेली ती स्त्री, तिच्यासमोर अंतरावरती 2 वृद्ध पुरुष निश्चित पडलेले होते आणि ते जोर जरा सुस्कारे टाकत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता त्या दोघांना जागवण्याचा प्रयत्न करत होते. आणि जागवण्याचा प्रयत्न करत असताना ती आपलं रक्षण करता कोणी आहे का, म्हणून कोणी मदत करेल का, मला कोणी मदत करेल का, या मदतीची याचना करत ती बघत होती. आणि शेकडो स्त्रिया आजूबाजूला उभ्या होत्या आणि त्या दोघांना आणि त्या स्त्रीला वारं घालत होत्या. हे दृश्य बघितलं आणि मी समोर गेलो. मला बघितलं आणि ती तरुण स्त्री एकदम उठून उभी राहिली आणि तिला एवढा आनंद झाला की बरं झालं कोणीतरी आपल्या मदतीला आलं. आणि त्यावेळेला ती पुढं आली आणि तिने अत्यंत विनयाने हात जोडले आणि ती तरुण स्त्री मला म्हटली की भो भो साधो क्षणं तिष्ठ मश्चित्तानां अपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहनं परम. तिने मला पहिल्यांदा भो भो साधो क्षणं तिष्ठ, मला तिने साधू म्हटलं.
जो जीवाचं हित साधून देतो तो साधू, कल्याण करून देतो तो साधू. ती मला साधू म्हटलं, मला थांबायला सांगितलं, आणि त्यावेळेला ती म्हणते की माझ्या चिंता ती मला दूर करा, माझ्या चिंतेतून वाचवा. अहो, केवळ आपल्या दर्शनाने सुद्धा संसारातली पाप समूळ नष्ट होतात, असे आपण हात थांबा. हा जो एक आश्रय जातो की मला पाहू शकणार नाही. त्यावेळेला ती म्हणते पुढे की मला असं वाटतं की आपल्या वाणीने माझं दुःख दूर होईल. आणि त्यावेळेला ती फार छान म्हणते, यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनम तदा. काय सांगू आपल्याला, ज्या वेळेला भाग्याची परिसीमा होते, ज्याला मोठं भाग्य उदयाला होतं, त्यावेळेला आपलं दर्शन होतं. अहो, भाग्य उदयाला आलं प्रल्हादांचं, नारदांचं दर्शन झालं. भाग्य उदयाला आलं ध्रुवबाळाचं, नारदांचं दर्शन झालं. भाग्य उदयाला आलं कंसाचं, नारदांचं दर्शन झालं. ज्या ज्या वेळेला भाग्य उदयाला येतं त्या त्या वेळेला आपल्याला ह्या देवर्षींचं दर्शन होतं. देवर्षी दिसणं, देवर्षींची कृपा तर राहूच देत, आपल्यासमोर नुसतं येणं. अहो, हे भाग्य उदयाला आलं तर वाल्याचं वाल्मिकी झाला. हे भाग्य उदयाला यावं लागतं. कुठे आपण जातो, फक्त संतांच्या, खऱ्या संताची भेट व्हावी, खऱ्या सत्पुरुषाची, खऱ्या साधूची, खऱ्या सद्गुरूंची भेट व्हावी. भाग्य उदयाला आलं तर तुमची भेट होते. यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनम तथा. देवर्षी नारदांना हे सगळे शब्द ऐकायची सवय होती, त्यामुळे त्यांना ते कळलंच नाही की काय चाललंय असेल. पण मला बघितलं कसं यांनी, हा प्रश्न डोक्यात आलाच. आणि त्यावेळेला देवर्षी नारदांनी तिला विचारलं की हे बाळे, हे देवी, तू कोण आहेस? हे दोन पुरुष कोण आहेत? तुझ्या अवतीभोवती स्त्रिया त्या कोण आहेत? तर दुःखाचं कारण काय आहे, तू मला सांगशील? विचारलं त्यावेळेला त्या स्त्रीने, त्या बालिकेने उत्तर द्यायला सुरुवात केली. तिने अत्यंत प्रेमाने स्वतःचा परिचय दिला. आधी आपला परिचय द्यावा लागतो, परिचय दिल्यानंतर आपलं दुःख सांगावं लागतं, आणि त्याच्यानंतर गप्प बसायचं असतं. तिने त्या गोष्टी केल्या. तिने ते प्रणाम केला, तद्विधी प्रणिपातेन. मग तिने आपला परिचय सांगितला, आणि परिचय सांगितलं ती म्हणते की अहम भक्तिरितीख्याता. एका वाक्यात तिने नारदांच्या डोळ्याचा पडदा बाजूला केला. हिनी मला कसं पाहिलं, हा जो काही मनामध्ये संशय आला होता, विचार आला होता, तो एका क्षणात तिने दूर केलं. अहम भक्तिरिती ख्याता. या जगतामध्ये विख्यात भक्ती ही जी अवस्था आहे ती मी आहे. भक्ती ही काय आहे? अवस्था. भक्ती हे काय आहे? अनुभव. भक्ती हे काय आहे? आचरण. भक्ती हे काय आहे? अमूर्ताला मूर्त करणारं रसायन. अहम भक्तिरिती ख्याता. सांगितलं तेव्हा नारदांना कळलं, अरे ही जर भक्तिमाता असेल तर तिने मला पाहिलं म्हणजे एका अर्थाने मीच भाग्यवान आहे की भक्तीचं लक्ष माझ्याकडे गेलं. आता पुढचं वाक्य तिने सांगितलं, इमौ मे तनयौ मतौ. तनयौ मतौ, हे दोन माझे पुत्र आहेत. आणि हे दोन जे आहेत ना पडलेले, हे माझे पुत्र आहेत. हे पुत्र आहेत कळल्यानंतर विचारलं की नारदांनी आश्चर्याने बघितलं, आई तरुण, मुलं म्हातारी, काय नाव आहे पुत्रांचं असं विचारणार होतं. तर तिने सांगायला सुरुवात केली, ज्ञान वैराग्य नामानौ. तिची नावं दोन आहेत, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव वैराग्य. जे लांब पडले ते वैराग्य आहे, थोडं जवळ आहे ते ज्ञान आहे. भक्तीच्या थोडं जवळ असतं ते ज्ञान असतं, आणि भक्तीपासून थोडं दूर आहे ते वैराग्य असतं. हे दोन गोष्टी. ज्ञान जरा जवळ आहे, जरा भक्ती करायला लागल्यानंतर ज्ञान लगेच उपसतं मनामध्ये, अंतःकरणामध्ये लगेच ज्ञान येतं की या मंत्राच्या जपाने हा फायदा होतो. आता मला कळलं की सप्तशती वाचता वाचता असा मंत्र मला सापडला की ज्या मंत्रामुळे माझं पोट कल्याण झालं. तो मंत्र कोणता होता? दुर्गे स्मृता हरसे भीत वशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमतिव शुभां ददासी. दारिद्र्य दुःख भयहारिणिकात्मधन्या
सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता. दुर्गा सप्तशती वाचल्यामुळे दारिद्र्य दुःख भयाचं हरण होतं. मला महत्त्वाची गोष्ट कळली की पैसे प्राप्त करण्यासाठी सगळ्यासाठी म्हणजे वर्षातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीचे पाठ घरात झाले पाहिजे. ब्राह्मणाला 500 रुपये देऊ, पण आपण बाकी सगळं सिद्ध प्राप्त करून घेऊ. म्हणून ज्ञान जवळ आहे, वैराग्य थोडं लांब आहे. कारण ज्ञान हे प्राप्त होतं आणि वैराग्य हे आचरण करावं लागतं. यातला मोठा फरक काय आहे? तो फरक हा आहे की ज्ञान हे प्राप्त होतं, जे प्राप्त झालं ते कधीतरी हरवतं सुद्धा, पण आचरण केलेली गोष्ट कधीही आपल्यापासून दूर जात नाही. त्याचं नाव वैराग्य आहे, जे कधीही दूर जात नाही. झोपेमध्ये ज्ञान कदाचित थांबतं. झोप लागल्यानंतर त्याला काही कळत नाही की मी BCom आहे का BA आहे का LLB का TDVD लंडन शिकतोय. गाढ झोपलाय. लहान मूल जितकं शांत झोपतं तितकंच एखादा सुप्रीम कोर्टाचा जज पण शांतपणे झोपतो. सुप्रीम कोर्टाचा जज्जाचा नातू आणि जज्जी साहेब दोघे शांतपणे झोपलेले असतात. बघितल्यानंतर दोघेही निरागस वाटतात, पण लहान मूल कायम निरागस असतं आणि जज्जी साहेबांच्या डोक्यामध्ये कायम प्रश्न असतात. फरक आहेच. तर तो वैराग्य प्राप्त केल्यानंतर, ते वैराग्य प्राप्त झाल्यानंतर बाकी त्याला कुठल्याही प्रकारचा दोष त्या आचरणामध्ये आलेला आहे कधीच लागत नाही. खऱ्या अर्थाने भक्तीची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. पण त्या भक्तीने सांगितलं ज्ञान वैराग्य नामानौ कालयोगे नर्जरजरौ. काळाच्या प्रसंगामुळे हे दोघं वृद्ध झालेले आहेत, जर्जर झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जर्जर झालेले आहेत. हे खूप वृद्ध झालेले आहेत. या सगळ्या असलेल्या गंगा आदी नद्या आहेत. त्यांच्या सेवनाने लोकांना वाटते भक्ती होते, पण ह्यांच्या सेवनाने ज्ञान वैराग्य काही उभे राहत नाही. खूप त्रास होतोय मला. मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगू इच्छिते. उत्पन्ना द्राविडे सह वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे गिरिताम गता. गुर्जरे जीर्णताम गता. मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले, दक्षिण भारतामध्ये कर्नाटकामध्ये वाढले, महाराष्ट्रात कुठे कुठे मला सन्मान झाला, गुजरातमध्ये गेल्यानंतर जीर्ण झाले. हा भाषा प्रांतवाद नाही. उत्पन्ना द्राविडे साहम, द्रविड देशात जन्माला आले कारण 9व्या शतकामध्ये माझी पुनःस्थापना शंकराचार्यांनी केली होती. घरोघरी भक्तीची स्थापना केली होती. म्हणून उत्पन्ना द्राविडे साहम वृद्धिम कर्नाटके कथा त्यांनी वाढवलं. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे अजूनही सन्मान आहे, पण पुढे गेल्यानंतर माझी अवस्था कुठे विचित्र झाली. मी वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये मी पुन्हा तरुण झाले, पण माझी मुलांना इथं कोणीही ग्राहक नसल्या कारणामुळे ज्ञान आणि वैराग्य हे दोघं वृद्ध ते वृद्धच राहिले. आणि त्यावेळे वृंदावनम पुन्हा प्राप्य नवीनेव सुरूपिणी. मी नवीन झाले, माझी मुलं नाही. माझ्या मुलांना बाकी अद्याप तारुण्य प्राप्त झालं नाही. 2 माझी मुलं वृद्ध आहेत आणि ही दोन्हीही मुलं जवळजवळ मृत्यूच्या दिशेने चाललेली आहेत. काहीतरी करा आणि तुम्ही मला हे माझं दुःख दूर करा. हे ऐकल्यानंतर देवर्षी नारदांनी अत्यंत शांतपणे स्थिरपणे एकाग्र होऊन डोळे मिटले. एकदा भक्तीकडे बघितलं, एकदा ज्ञानवैराग्याकडे बघितलं, एकदा गंगादी नद्यांच्याकडे बघितलं, एकदा भगवंताच्या इच्छेकडे बघितलं, एकदा भविष्याकडे बघितलं. आपण दुनियेतल्या सगळ्या गोष्टी पाहतो, पण 2 गोष्टी नेमकं पाहायला विसरतो की भगवंताची इच्छा काय आहे आणि माझं भविष्य काय आहे. आपण सगळं करतो, पण भगवंताची इच्छा मान्य करायला तयार होत नाही. भगवंताची इच्छा आहे. मी खूप मागितलं, मला हे द्या, मला ते द्या, मला कधीच मिळालं नाही. मला का मिळालं नाही? मी खूप जप तप केला, पण मला कधीच मिळालं नाही. मला का मिळालं नाही? माझं नशीब कुठं अडवं आलं? मला हे लक्षात येत नाही की भगवंताची इच्छा मी हा भाग कधीच विचारामध्ये घेतला नाही. पण ज्याच्या आयुष्यामध्ये भगवंताच्या इच्छेला सुद्धा विचारामध्ये स्थान आहे, त्याला कधीही निराशा पदरात पडत नाही.
आम्ही म्हणतो मग मी देवाला नैवेद्य करतो. आम्ही देवाला नैवेद्य कोणता करतो? माझ्या इच्छेने करतो. आज नैवेद्य करायचं आहे, आज आम्ही अमुक करू, हे करू, ते करू, भज्या करू, कुरड्या करू, पापड तळू. आणि भज्या तळत असताना 2-3 भज्या तरी, म्हणजे भजी नाही भज्या, 2-3 भज्या तरी मिरचीचे तळून नंतर खायला जरा बरं वाटतं. डोकं खाजवायचं, मिरची भजं खायचं मिठामध्ये बुडवून बुडवून जरा बरं वाटतं, तोंडाला चव येते. भज्या तळू, कुरड्या तळू, पापड्या तळू, आंब्याचा रस करू, शेवयाची खीर करू, बटाट्याची भाजी करू, पुरणाची पोळी करू आणि आंब्याचा रस करू आणि देवाला नैवेद्य दाखवू. अरे देवाने विचारली, देवाची इच्छा विचारायला घेतली नाही. तुझ्या इच्छेत जे जे होतं त्या सगळ्या गोष्टींची तू रचना तयार करून घेतली आणि ते देवापुढे दाखवलं आणि ते डोळे मिटून त्याला नैवेद्य दाखवला. देवर्षी नारदांनी काय केलं तर एका क्षणामध्ये स्वतःचं चिंतन केलं आणि चिंतन करून त्यांनी ज्ञानदृष्टीने बघितलं आणि त्या ज्ञानदृष्टीने बघून ते सांगतात की ज्ञानेमात्मने पश्यामि सर्वमेतत्वानघे न विशदस्त्वया कार्यो हरिष्यं ते करिष्यति. हे साध्वी, मी माझ्या हृदयात ज्ञानदृष्टीने तुझ्या दुःखाचं जाणण्याचा प्रयत्न करतोय, तर मला असं कळतं की त्याला दुःख करण्याचं काहीच कारण नाही. श्रीहरी तुझं कल्याण करते. कारण ज्ञानवैराग्याला अशा अवस्था प्राप्त होणं ही पण काही श्रीहरींची इच्छा असली पाहिजे. कलियुगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली आहे तर सदाचार, योगसाधन, तप ही लुप्त झाली. सदाचार, योगसाधन आणि तप लुप्त झाल्यामुळे ज्ञानवैराग्यांचं काही कामच राहिलं नाही. त्यामुळे ते म्हातारे झालेले आणि त्यामुळे तुझी आवश्यकता आहे लोकांना भक्ती पाहिजे. पण लोकांना भक्ती काय करायची तर स्वतःच्या संसारातल्या गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी. एक वाक्य आहे, प्लीज हेल्प अस टू हेल्प टू ऑल. आम्हाला मदत करा कारण आम्हाला सगळ्यांना मदत करायची आहे. हे चर्चवरती लिहिलेलं वाक्य मी ज्याला USA ला गेलो तो त्याला वाचलंच की आम्हाला मदत करा कारण आम्हाला लोकांची मदत करायची आहे. म्हणजे जो दुसऱ्याच्या मदतीवरती अवलंबून आहे तो तुम्हाला काय मदत करणार आहे? अहो, जो भगवंतावरती अवलंबून आहे तो जगातल्या कोणालाही मदत करू शकतो. त्याला कुठलीच चिंता नाही, त्याला कशाचाच भेद नाही, कारण तो पूर्णपणे प्रभूवरती अवलंबून आहे. त्याला कोणाचा भेद नसतो. कलियुग आलं आहे आणि कलियुगामध्ये सदाचार, योग, तप, साधन युक्त झाल्यामुळे तुझ्या पुत्रांची अवस्था आहे. तू काळजी करू नकोस. हे पाप वाढल्यामुळे तुझे ते चाहत्या पुत्रांचे चाहते कोणी ते वृद्धत्व झाले, परंतु यांना आत्मसुख प्राप्त झाल्या कारणामुळे ते निद्रस्थासारखे वाटतात. हा सगळ्यात मोठा माझा स्वतःचा अनुमानाचा भाग आहे की यांना थोडंसं आत्मसुख प्राप्त झालं असल्या कारणामुळे ते निद्रिस्त आहेत असं वाटतं. ज्ञानवैराग्यानं आत्मसुख प्राप्त झालेलं आहे. कारण आत्मसुख प्राप्त का झालेलं? ते वृद्ध असले तरी ते मेलेले का नाहीत? कारण भक्ती तू त्यांची आई आहेस म्हणून हे आत्मसुख आहे. त्याला भक्तीने विचारलं की त्या कलिजा चांगला सापडला होता त्या राजा परीक्षेच्या ताब्यात, तेव्हा त्यांनी त्याला का मारलं नाही? आणि सगळ्यात मोठा प्रश्न माझा असा आहे, भक्तीने एक प्रश्न उत्पन्न केला की एवढा कलियुगामध्ये दोष उत्पन्न झालेला आहे, मग सगळं श्रीहरीला कसं पाहावं? लोक असं आजही म्हणतात की जर देव आहे तर मग चोऱ्या का होतात? देव आहे तर लोक उपाशी काय? देव आहे तर एवढं पाप का वाढलं? देव आहे तर हे असं काय झालं? देव आहे तर हे दुःख काय? हे आमच्या मनातली भावना भक्तीच्या मुखातून आली. आणि त्यावेळेला हा श्रीहरींना, एक करुणामय प्रभूला हे दुःख का पाहवलं? हा अधर्म कसा पाहावा होतो मला कळत नाही. त्यावेळेला देवर्षी नारद म्हणतात, हे बालिके, हे कल्याणी, ऐक, नीट ऐक, तुझं सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुला देतो. भगवंत ज्या दिवशी लीला अवतार संपूर्ण अंतरिक्षात निघून गेले त्याच क्षणी कलियुगाला प्रारंभ झाला. आणि कलियुगामध्ये तत्पश्चात परीक्षित राजा झाला.
परीक्षित राजा असताना त्याला कली सापडला होता. तो कलीला मारणार पण होता, परंतु कली त्याला शरण गेला म्हणून त्याला सोडलं असं नाही. शरण आलेल्या प्रत्येकाला सोडून द्यायचं असं रामासारखं ब्रीद याकडे परीक्षितचं नव्हतं. पण राजा परीक्षितीने सारासार बुद्धीचा विचार करून एक निर्णय केला की कलियुगामध्ये 100 गोष्टींपैकी 99 गोष्टी वाईट आहेत, पण एक गोष्ट चांगली आहे. आणि ती चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी कलीला जिवंत राहून देण्यासाठी म्हणून निर्णय केला. त्यांनी गोष्ट एवढाच विचार केली की त्यांनी यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तना. जे फळ तपस्या योगसाधना समाधीपासून मिळत नाही ते फळ म्हणजे भगवंतांच्या चरणांची प्राप्ती कलियुगामध्ये केवळ श्रीहरीच्या कीर्तनाने होते. एवढ्या एकाच गुणावरती त्यांनी कलीला जिवंत ठेवलं. 100पैकी 99 दोष आहेत, पण एक गुण आहे की कलियुगामध्ये थोडंसं जरी हरिचिंतन झालं ना तरी त्याचा उद्धार होतो. अहो केवळ एकदा जरी मनापासून भगवंताचं नाव घेतलं ना, आयुष्यभर नाही नाव घेतलं पण एकदा जरी घेतलं उद्धार होतो. एक क्षण लागता आला पाहिजे हे त्यांनी बघितलं. आणि त्यावेळेला तेवढ्या एका कारणाने भगवंतांच्या या 4थ्या युगाला कलियुगाला परीक्षित राजांनी सोडून दिलं. आणि त्यावेळेला सगळीकडे जरी अधर्म असला तरीही कुठे कुठे अजूनही भक्ती तुझं अस्तित्व आहे, तू विसरू नकोस. हे ऐकल्यानंतर भक्तीने प्रेमाने नारदाला वंदन केलं आणि सांगितलं की तुमच्यासारखे संत भेटले मला अजून ऐकावं असं वाटतं, तुम्ही सांगा. कारण तुमच्या एका उपदेशाने कयाधूचा पुत्र प्रल्हाद करून गेला. तुम्ही सांगा. ज्या तुमच्या एका नुसत्या हात ठेवण्याने तो उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव जो होता त्याला ध्रुवलोक प्राप्त झाला. हसायला लागले देवर्षी नारद. आणि देवर्षी नारद हसायला लागल्यानंतर नारद म्हणतात तुला आत्तापर्यंत मी साध्वी कल्याणी अशा नावाने हाक म्हटले, पण आता तू खरंच बालिका आहेस. बालिके व्यर्थखेद का करते, चिंता तू का करते, तू पण श्रीकृष्ण चरणांचं स्मरण कर, दुःख दूर होईल. अगं ज्यांनी कौरवांच्या दुष्ट हेतूंपासून द्रौपदीचं रक्षण केलं, ज्यांनी केवळ आपल्या कृपेच्या चिंतनातून कायम स्वरूपातून गोपिकांचं रक्षण केलं, ते कृष्ण कुठेही गेलेले नाहीत. आणि त्या कृष्णांची तर प्राणापेक्षा प्रिय अशी तू भक्ती आहेस. आणि तुझ्यामुळे तुझ्या आचरणामुळे भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आजपर्यंत अनेक कनिष्ठ लोकांच्या घरीसुद्धा गेलेले आहेत, केवळ तुझ्या आचरणामुळे. अशी जी तू आहेस की या कलियुगामध्ये तुझं स्मरण जे कोणी करतात ते तात्काळ भगवंतांना मोक्षप्राप्त म्हणजे भगवंतांचा मोक्ष प्राप्त करून देणारं चिंतन आहे. तू काय काळजी करतेस. अगं ज्यांनी श्रीहरींनी स्वतःच्या सत्वरूपातून तुझी निर्मिती केली आहे, ज्या श्रीहरींनी स्वतःच्या सत्वरूपातून तुझी निर्मिती केलेली आहेस, अशी तू कृष्णांची अत्यंत प्रिय श्रेष्ठ सुंदरी आहेस. तुझं स्तनाव भक्ती आहे. आणि केवळ तुझं कार्य बघून फार मोठा आनंद भगवंताला झाला आहे. तू हात जोडून भगवंताला विनंती केली होतीस की देवा मी काय करू. त्यावेळेला भगवंताने तुला आज्ञा केली होती की माझ्या भक्तांचं पालन पोषण तू कर. आणि तेव्हापासून तू भक्तांचं पालनपोषण करायला लागलीस. आणि ते पालनपोषण करण्यासाठी म्हणून तुला 2 हात भगवंतांनी दिले. त्या 2 हातांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. मी 2 बोटं केलीत आपल्या पुढे, ज्ञान आणि वैराग्य. माझं पहिलं बोट थोडं लहान आहे, दुसरं बोट जास्त थोडंसं मोठं आहे, मधलं बोट आहे ते मोठं आहे. तर ज्ञान थोडं लहान असतं, पण वैराग्य हे सगळ्यात मोठं आहे. की 2 बोटं म्हणजे 2 पुत्र त्यांनी दिले की ज्यांच्या योगातून तू अखिल ब्रह्मांडाला पावन केलेस. आणि मुक्ती नावाची तुला दासी दिली. आणि ज्ञान वैराग्याचे पुत्र तुझ्या स्वाधीन केले. असा तो परमात्मा तुझ्यावरती आता तू कृपा करणारा, ज्यांनी पूर्वी कृपा केलेली आहे, तो काय तुला आज सोडून देणार आहे. सकल जीवांचा करतो सांभाळ,
तुझं मोकलीला ऐसे नाही. त्याला सगळं कळतं. तुला तो सोडून दिला असं अजिबात नाही. तू काय विचार करतेस? खरोखर हाच प्रश्न आहे की भक्तीची ओळख करून देणे म्हणजे काय? की तुमच्या आमच्यातल्या ताकदीची ओळख होते की तुम्हा आम्हाला कोणी केलं एवढं सगळं? दिले हात पाय, किती सुंदर डोळे, कोणी केलं सगळं? का मग वेड्यासारखं आपण भटकतो इकडे तिकडे, ह्याला नमस्कार कर, त्याला नमस्कार कर, इथे डोकं टेक, तिथे डोकं टेक, हा साधू बघ, तो साधू बघ, हे वैराग्य कर, ते कर, ते कर, हे कर. हे का करतो? मला आठवतंय की मध्यंतरी मी प्रत्यक्ष व्यक्तीला बघितलं नाही, पण फोनवरनं मला एका मुंबईकडच्या मातोश्रींचा फोन आला होता. त्या मातोश्री त्यांच्या मुलीची तक्रार सांगत होत्या माझ्याकडे, आणि त्या मातोश्री मुलीबद्दल बोलत असताना म्हटल्या की माझी मुलगी भयंकर उत्पात करते, त्रास देते, डॉक्टर वगैरे सगळे झाले, आमचे हाकीम झाले, सगळे झाले. तुम्हाला सांगते महाराज, माझ्या कमाईतला 90% भाग मी त्या मुलीवरती खर्च करते. आमच्या घरी आलात तर तुम्हाला दारिद्र्य दिसेल, पण माझं उत्पन्न महिन्याला 2.5 लाख रुपये आहे. सगळं माझ्या पोरीवर खर्च होत आहे, पण माझी पोरगी सुधारत नाही. तुमचं नाव मला कळवून सांगितलं, कोणी सांगितलं ही पूजा करा, ती पूजा करा, हे करा, ते करा. आम्ही सगळं केलं. मी त्यांना एवढीच विनंती केली की मातोश्री, तुम्ही फक्त 8 दिवस काहीही न करता, चिंतासुद्धा न करता 90 दिवशी मला फोन करा. मी तुमच्या फोनची वाट पाहतोय, आजही वाट पाहतोय. पण त्यांचा मला कधीही 9वा दिवस आला नाही, फोन आला नाही. त्या भरकटल्यासारखी याला त्याला अजून गाठतातच आहे, जडे पैसे खर्च करतातच आहे. पहिल्यांदा भागवतांनी सांगितलं आम्हाला, देवर्षी नारदांच्या द्वारा भक्तीला सांगितलं की चिंता करण्यासाठी तू चिंतन कर. चिंतन करले तू हरिचरणानं का, त्या हरिचरणाचं चिंतन कर. आणि त्यांनी तुला दिलेल्या या गोष्टी आहेत, तुझ्याकडे स्वतःच्या नव्हत्या. भक्ती तुला जन्माला हरीने घातली, तुला ज्ञान वैराग्य पुत्ररूपात त्यांनी दिले, किंबहुना मुक्ती नावाची दासी तुला त्यांनी दिली. आणि आजचा दिवस पण त्यांनी तुला दाखवलाय. आज तुला एवढं वाईट वाटतंय ना, तू काळजी करतेस ना, मग एक गोष्ट लक्षात घे की हे सगळं करण्यामागे सुद्धा भगवंतांचीच काहीतरी योजना आहे. हा विचार तुझ्या मनामध्ये अजून का शिवला नाही? भागवताच्या महात्म्यामध्ये पहिली गोष्ट भक्तीची आणि साधकाची भेट झाली पाहिजे. पहिला तत्व आहे की हे प्रसंग माझ्यावर का आला, कारण मी त्या भगवंताला विसरू नये म्हणून भगवंताने माझ्यासाठी मुद्दाम हा प्रसंग आजच्या भाषेत क्रिएट केलेला आहे. क्रिएशन, फॉर्मेशन अँड डिस्ट्रॉइड हे त्याचे गुणधर्म आहेत. त्यांनी क्रिएट केला, ही प्रश्न समस्या उत्पन्न केली आणि तुझ्यासमोर मांडलेली आहे. मुलं अशी का वागतात, त्याची इच्छा आहे. माझा दात का दुखतो, त्याची इच्छा आहे की त्या दाताचा कंटाळा यावा, शेवटी मी त्याला काढून टाकावं, एकदाचा मोकळा झालो. नाही तर दात चढवून घ्यावे लागतात. एकदाचा मोकळा झाला. माझं असं का होतं, माझं असं का झालं, असं का प्रसंग आला आहे, तू कधीतरी हा विचार कर. भक्तीला सांगितलं तू काळजी करू नकोस. अगं तू स्मरण करताच साधकाच्या समोर मुक्ती हात जोडून उभी राहते. तू ज्ञान वैराग्याला पुत्र मानून जवळ ठेवलेला आहेस. इथे बाकी जरा जोरदार दणका दिला. या श्लोकामध्ये म्हणते की स्मृता त्वयापि चात्रैव मुक्तिरायाति यातीच. तू ज्ञान आणि वैराग्याला पुत्र मानून आपल्या जवळ ठेवलेला आहेस. आता मला सांग की तुझे पुत्र आहेत का? तू ज्ञान वैराग्यानं पुत्र म्हणून आपल्या जवळ ठेवलेलं आहेस. हीच गोष्ट खरी आहे की नाही? आमच्या माऊली ज्ञानेश्वर मला म्हणतात की ज्ञान गिळून गावा गोविंद, त्याला स्वतः संपवावं लागतं एक दिवशी. त्रिगुण असारे निर्गुण हे सारा विचार हरिपाठ सगळ्याच्या पलीकडे जावं लागतं. कधी विचार केला आहेस का? नको हे करू. सुंदरी, कलियुगासारखं असं कुठलंही युग नाही की ज्या युगामध्ये तुझं जवळ थोडंसं तुला जवळ केलं की भगवंताची प्राप्ती होते. इतकं सुंदर आहे. मी शब्द देतो तुला, मी घराघरात तुझी स्थापना करीन. घराघरात म्हणजे प्रत्येक हृदयात तुझी स्थापना करीन. आई तदा नाम हरेर्दासो लोके त्वाम न प्रवर्तये.
नाहीतर मी लोकांमध्ये हरिचा दास म्हणून घेणार नाही, असा ग्वाही देवर्षी नारदांनी दिली. आणि देवर्षी नारदांनी अनेक प्रकारातून भक्तीचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रथम हाताने हलवून जागा केलं ज्ञानवैराग्यांना, नंतर त्यांच्या कानामध्ये सांगितलं उठा जागे व्हा, नंतर वेदघोष, वेदमंत्र, वारंवार गीतापाठ, पुष्प सगळे प्रयत्न केले. मोठ्या कष्टाने ते जागे झाले, पण हे सगळं बंद झालं की पुन्हा ते झोपायचे. नाना तऱ्हेने प्रयत्न केले, परंतु हे काही केल्या जागे होईनात. त्यावेळेला नारदांना प्रश्न पडला, त्यांना जागं कसं करावं? आपण म्हटलो आहे आपण जागं करायला पाहिजे, त्यांना जागं कसं करावं? नारदांना प्रश्न पडला. त्यावेळेला नारद म्हणतात, सनकादिक हो, त्याला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने मला सांगितलं की मुनिवर्या हेच करू नको, तुमच्या प्रयत्नांना यश येईल, पण तुम्ही एक करा, तुम्ही एक सत्कर्म करा. आणि तुम्ही एक सत्कर्म करा, ते कोणतं? हे संत महात्मे सांगतात. संतांना आकाशवाणीने महात्मा शब्द वापरला आहे, महान आत्मा, जगताचं कल्याण करणार आहे. आणि म्हणून मग मी तिला सांगितलं मी तुझं नक्की काम करीन. आणि मी निघालो आणि सगळे शोभत असताना तुमची भेट झाली. तुम्ही सनकादिक मला भेटले. तुम्ही मला सांगा की असा कोणता उपाय करू, मला तुम्ही सांगा, कारण तुम्ही फार कृपाळू आहात. तुमचं महामंत्र आहे हरिशरणमेव हिं नित्यं येषां मुखे वचः अतः काल समादिष्टा जरायुष्मान्य बाधते. आपल्या मुखामध्ये श्री हरिशरणम हा मंत्र असल्या कारणामुळे आपण कालगतीनुसार प्राप्त होणारी वृद्धावस्था कधीही प्राप्त केलेली नाही. वृद्ध कोण होतो? ज्याचं मन वृद्ध होतं ना, तो मनुष्य वृद्ध होतो. पुन्हा एका वाक्य या श्लोकाचा अर्थ, वृद्ध कोण होतो? की ज्याचं मन वृद्ध होतं, कमकुवत होतो, तो वृद्ध होतो. पण ज्याचं मन सदैव श्री हरिशरणम चा जप करतंय, तो शरीराने कितीही म्हातारा झाला तरी मनाने म्हातारा होत नाही. तो त्याही अवस्थेमध्ये, अगदी जराजर्जर अवस्थेमध्ये, अगदी मृत्यूच्या समयसुद्धा हा जो श्री हरिशरणम मम म्हणतो आणि मृत्यूला मिठी मारतो, तिथेही तो वृद्ध नसतो. इथंही एखाद्या बालकाप्रमाणे धावत धावत जाऊन आईला मिठी मारतं बालक, तसं तो मृत्यू देवतेला मिठी मारतो आणि भगवंतांच्या धामाला जातो. माऊली शब्द सांगायचं तर तेणे वैकुंठ भुवनी घर केले. मनाने म्हातारा तुम्ही श्री हरिशरणम. आपण एक सर्वजण एक क्षणभर श्री हरिशरणमचा जप करूयात आणि मग पुढे जाऊयात. हरिशरणम हरिशरणम हरिशरणं 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 हरिशरणं
हरि शरणं 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 गुरु गोविंद महाराज की जय. तुमचा हा मंत्र आहे हरिशरणम. ज्यावेळेला देवर्षी नारदांनी सनकादिकांची अत्यंत प्रेममय स्तुती केली तर सनकादिक म्हणतात की देवर्षी चिंता करू नका, याबाबत साधा सोपा उपाय पहिल्यापासून विद्यमान आहे. अहो, भगवत प्राप्तीचं साधन मात्र गुप्त आहे आणि त्याचा लाभ सद्गुरु कृपेने होतो. पण असे सत्पुरुष बाकी मोठ्या भाग्याने मिळतात. भगवंताचं साधन प्राप्त करणारं गुप्त आहे. हो, एका जनार्दनाने म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा. असं उघडा ओळखता येत नाही. हो, गुप्ततेने तर ओळखावं लागतं. हे इतकं सोपं नाही. हो, आणि हे सांगतात बाकी सत्पुरुष, ते सत्पुरुष बाकी मोठ्या भाग्याने मिळतात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. सत्पुरुषांची प्राप्ती झाली ना, हे आपोआप सगळं होतं. आणि त्यावेळेला वेगळं काही करावं लागतं. मला एक सत्कर्म सांगितलं ना, ते एक सत्कर्म म्हणजे ते हेच आहे. आणि ते सत्कर्म जे तुम्ही एकदा स्वतः श्रीमद भागवताचं पारायण करा, भगवंतांची प्राप्ती होईल आणि भक्तीचीही इच्छा परिपूर्ण होईल, फलद्रूप होईल. आणि हे ऐकल्यानंतर नारद म्हणतात की मला माहिती आहे, किंबहुना ह्यापूर्वी मी भागवत व्यासांना सांगितला आणि मग व्यासाने तो शब्दबद्ध केलेला आहे. अहो हो, तुम्ही सांगितला पण तुम्ही ऐकलात कुठे? आणि भागवत वाचून आणि ऐकून हे त्यामध्ये जागे होतील. मग गीता सांगितली होती. अहो, गीता सांगितली, गीता हा एक भागच आहे. पण भागवतांचा म्हणजे हे निगमकल्पतरोर गलितम फलम, वेद रूपी कल्पवृक्षाचं परिपूर्ण फळ आहे. तुम्ही एकदा तो रस प्या, हा मला आमूलाग्र बदलून टाकेल. तुम्ही भागवताचा उपदेश केला होता वेदव्यासांना, परंतु तुम्हाला हे ऐकण्याची गरज आहे. तर देवर्षी नारद म्हणतात की ज्याचं दर्शन तात्काळ समस्त पातकांचा नाश करतं. सहस्रशेष मुख असलेला नाग ज्याचं गुणवर्णन करतो, त्या भगवत कथामृताचं आपण नेहमी अमृतपान करत असता. हे सगळं सनकादिक मुनी हो, मी तुम्हाला प्रार्थना करतो, प्रेम प्रकाश कृतये शरणं गतोऽस्मि. ती प्रेमलक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास सनकादिक मुनींना शरण आलेलो आहे. असं करून नारदांनी सनकादिकांना साष्टांग नमस्कार घातला. प्रेम प्रकाश कृतये शरणं गतोऽस्मि. हे प्रेमलक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्यासाठीच मी आपल्याला शरण आलो आहे. आपल्या अंतःकरणामध्ये भागवत ऐकायचं म्हणजे काय, तर ही प्रेमलक्षणा किंवा प्रेमलक्षणा भक्ती आपल्या अंतःकरणाला उजेडामध्ये आणण्यासाठी म्हणून आम्ही कथा ऐकायची. आमच्या अंतःकरणामध्ये दिव्य प्रकाश प्रकट झाला पाहिजे. नुसतं झरझर झरझर प्रकाशाची किरण नको आहे, तर अंतःकरण उजळून गेलं पाहिजे. उजळल्या दशदिशा गगना आली की शोभा, अहो ते आम्हाला झालं पाहिजे. तर ही प्रेमलक्षणा भक्ती, हे प्रेमलक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने प्रेम प्रकाश कृतये शरणं गतोऽस्मि. सनकादिक का सांगायला तयार झाले? आणि देवर्षी नारदांनी भागवताचा हा पैलू विचारला. मी भागवत
कथेतून सांगितला, मी भागवत बीजमंत्रातून सांगितला, मी भागवत वेगळ्या लक्षणातून सांगितला. पण भागवतामध्ये प्रेम प्रकाश भक्ती आहे, प्रेम लक्षणा भक्ती आहे. हे माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट होण्यासाठी सनकादिक सद्गुरुराया तुमची आवश्यकता आहे. गुरु गोविंद महाराजांचा 100वा उत्सव यावा आणि त्याच वेळेला संपूर्ण भागवताचं अमृतपान आमच्याकडनं त्यांनी करवून घ्यावं आणि प्रत्येकाला करता यावं म्हणून सुट्टी मिळावी आणि आपल्या घरामध्ये बसून न इकडं तिकडं जाता कथा श्रवण करायला मिळावी, ही त्यांची कृपा आहे. हे तुमच्या अंतःकरणाला देण्याची इच्छा होती. तुम्हाला इथपर्यंत येत आहेत ना, काही काळजी करू नका. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, थाईचं बैसोनी करा एक चित्त. आणि आवडी भागवत ऐका, आवडीने तुम्ही ऐका. तुम्ही कृपा केल्यानंतर काय होत नाही, काय होत नाही सांगा. नो करील ते काय नोहे महाराज परिप आहे बीज शुद्ध अंगी, करील काय ते नोहे महाराज. काय सुंदर वर्णन केले माऊलींनी. करील ते काय नोहे महाराज, काय करू शकत नाहीत सद्गुरू, काय करू शकत नाहीत. करील ते काय नोहे महाराज परीप आहे बीज शुद्ध अंगी. तुझ्या अंतःकरणामध्ये शुद्धतेचं बीज आहे का नाही हे पाहिल्याशिवाय ते पाणी टाकत नाही. कारण त्यांनी पाणी टाकलं की अंकुर येणार, पान वाढणार, त्याच्यानंतर झाड तयार होणार, फांद्या येणार, त्याच्यावरती फुलं येणार आणि फळं पण लागणार आणि ती फळं मोठू खायची संधी पण तुला मिळणार. आणि एवढं केल्यानंतर फळं तू खा, पुढच्यासाठी झाड ठेव आणि तू बाकी भगवंताकडे जा. झाड तोडायचं नाहीये, झाड पुढच्यासाठी ठेवायचं. ही आमच्या आनंदवनाची परंपरा आहे. माऊली केशवदत्त महाराज, माऊली सद्गुरुनाथ भगवान हे परिपक्व सुंदर अशी ही प्रेमलक्षणा भक्ती प्रदान करणारी सुंदर 2 फळं आहेत, ते आम्ही ग्रहण करायची आहेत. या शताब्दी महोत्सवाचं निमित्त करून खूप गर्दी करायची नाही आहे, तर 10ही इंद्रियांचा एकरूप रस करून ऐकायचे, प्रेम रस रंगायचे. प्रेम प्रकाश कृतये शरणम गतोस्मी. आणि त्यावेळेला देवर्षी नारद एक वाक्य सांगतात. ते वाक्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी लागू आहे. ते ह्या आत्ताच्या परिस्थितीसाठी पण लागू आहेत. ते गुरुगोविंद महाराजांच्या कृपेचा प्रकाश त्या वाक्यामध्ये. ते वाक्य असं आहे की भाग्योदयेन बहुजन्म समर्चितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विधाय हि तदोदयते विवेका. ज्यावेळेला मनुष्याचा अनेक जन्मांच्या संचितातील पुण्याचा उदय होतो, त्याच वेळेला त्याला सत्संगाची प्राप्ती होते आणि त्याच वेळेला अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश होतो आणि विवेकाचा उदय अंतःकरणामध्ये होतो. तोपर्यंत होत नाही. आमच्या माऊली सोयराबाई महाराज हीच गोष्ट सांगतात. त्या म्हणतात विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे बोल, आपुल्या मते उगीत चिखल कालवू नको रे. भजना दोरीच्या सापाभिमुनी भवा भेटी नाही जीव
धरेल ओल विवेकाची धरेल ओल हाय हाय विवेकाची धरेल ओल विवेकाची ओल विवेकाची धरेल ओल विवेकाची धरेल ओल ऐसे बोलावे बोल ऐसे बोलावे बोल ऐसे बोलावे बोल ऐसे बोलावे बोल आपुल्यामध्ये उगीच चिखल आपुल्यामध्ये उगीच चिखल आपुल्या मते नरनरनरिदा मदनी सारे नियसा आपुल्या मते उगीच चिखल आपुल्यामध्ये आपुल्यामध्ये उगीच चिखल कालवू नको रे आपुल्यामध्ये उगीच चिखल कालवू नको रे आपुल्यामध्ये उगीच चिखल 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 कालवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे हरिभजना वीण काळ सोयीरामणे ज्ञान ज्योती तेज कैची दिवस राती तया वीण नेत्रपाती तया वीण नेत्रपाती गुरु गोविंदा वीण तया वीण नेत्रपाती 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 हलवू नको रे हरि भजना गुरु भजना गोविंद भजना वीण काळ हलवू नको रे हरि भजना वीण काळ हरी भजना वीण काळ हरी भजना वीण काळ घालवू नको रे भाग्योदयेन बहुजन्म समर्पितेन सत्संगं चलवते पुरुषौ यथा वै अज्ञान हेतुकृत मोहमदान्धकार नाशं विधाय हि तदोदयते विवेकः हरिभजना वीण काळ घालवू नको रे घालवू नको रे घालवू नको रे सद्गुरुनाथ की जय. देवर्षी नारदांनी सत्संगामध्ये समोर असलेल्या सद्गुरूंना म्हणजे सनकादिकांना वंदना केली. सनकादिकाने सांगितलं की तुम्ही हरिद्वाराजवळ आनंद नावाचा घाट गंगाद्वार समीपे तू तटमानंत नामकम
हरिद्वारला जो आनंद नावाचा घाट आहे त्या घाटावरती भागवत कथेचं आयोजन करा, आम्ही तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक ऋषी महात्मे वास्तव्य करून आहेत, देवता आहेत, सिद्धस्थान आहे आणि सिद्धस्थानी सिद्ध पुरुष त्याचा लाभ घेतात. तिथं वृक्ष वेली आहेत असं वाटतं, पण त्या ठिकाणी सगळ्यामध्ये अत्यंत वेगळेपण आहे. ते असं ठिकाण आहे की तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे. त्या वाळूवरती तुम्हाला न्यायचं आहे मला. बरवे बरवे वाळवंट. ते वाळवंटामध्ये गेल्याशिवाय तुमची तयारी होणार नाही. आनंद घाटावरती तुम्ही चला आणि तिथे काहीही प्रयास न करता सुद्धा तुमचं कार्य सिद्ध होईल. विशेष काही प्रयत्न न करता कथेमध्ये अपूर्व रस येईल. काही काही जागा अशा असतात की ज्या जागी स्वयंसिद्धता असते. तिथं गेल्यानंतर फक्त तिथे जावं, नमस्कार करावा आणि बसावं आणि थोडंसं काहीतरी भगवंताचं गुणवर्णन करावं. आपोआप भगवंतांची दृष्टीला आपल्याला भेट होते. आम्हाला खूप मोठा आनंद प्राप्त होतो. जसं सांगितलं देवर्षी नारदांनी आनंद घाटावरती आयोजन केलं. तिथं भृगू, वशिष्ठ, च्यवन, गौतम, वेदा, तिथं देवनाथ, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, किती नावं घ्यावीत. अनेक ऋषीमुनी आले. वेद, उपनिषद, मंत्र, पुराण सगळी मानवी रूप धारण करून आली. गंगा आदी नद्या आल्या, त्या मानवी रूप धारण करून आल्या. आणि त्यावेळी वैष्णव आले लोक आले. त्याचे वैष्णव होते, विरक्त होते, संन्यासी होते, ब्रह्मचारी होते आणि सगळे येऊन बसले. जे वैष्णव, विरक्त, संन्यासी, ब्रह्मचारी या चौघांना पुढे बसायला जागा दिली. कथेमध्ये पुढे कोणी बसावं त्याचं वर्णन आहे. कथेमध्ये 4 जण पुढे बसू शकतात, वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी. त्या चौघांनी पुढे बसायचं. बाकीच्यांचा नंबर मागे, त्याच्या मागे, त्याच्या मागे, त्याच्या मागे. म्हणजे भागवत कथेमध्ये पुढं कोण आहे, ही 4 जण आहेत. पण कोण तर वैष्णव आहे, विरक्त आहे, संन्यासी, ब्रह्मचारी. आणि त्याच्यामध्ये नारदजी पुढे येऊन बसले आणि एका बाजूला ऋषीगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद उपनिषद, एकीकडे तीर्थक्षेत्र बसली, दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या आणि सगळे मिळून कथा श्रवण करू लागले. त्यावेळेला देवर्षी नारद श्रवण करतात आणि कुमारांनी भागवत सांगायला सुरुवात केली. त्यांनी शुकशास्त्राचा महिमा सांगितला की ज्याच्या केवळ श्रवणाने आपल्या हाती मुक्ती प्राप्त होते, अशी भागवत कथा आहे. भागवताचं नित्य कथन श्रवण करावं. सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिचित्तम समाचरे. केवळ श्रवण करतात श्री हृदयामध्ये श्री भगवंतांचं आणि प्राकट्य होतं. त्या ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत, 330 अध्याय आहेत. श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. हे भागवतशास्त्र लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत क्षणभर का होईना शुकशास्त्राची कथा कानावरती पडत नाही ना, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रामध्ये भटकत राहतो. त्यामुळे तुम्ही बाकी काही ऐकत बसण्यापेक्षा कधीतरी एकदा भागवत ऐका. तीर्थक्षेत्रावरती गेलं तर पुण्य लागतं, पण भागवत कथा जिथं होते ते घरच तीर्थक्षेत्र होऊन जातं. आता आपण जे घराघरामध्ये बसून भागवत श्रवण करणार आहोत ते या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या घरामध्ये तीर्थक्षेत्र निर्माण करत आहोत की तिथे बसूनच गुरु गोविंद महाराजांच्या चरणांचा लाभ आणि भागवतेचा लाभ दोन्ही आपल्याला एकाच जागी होते. जिथं कथा ऐकायला मिळते ते तीर्थक्षेत्र होतं. आपलं घरच घर राहणार नाही, ते पवित्र होऊन जाईल, ती वास्तू पवित्र होईल, त्याचे सगळे दोष दूर होऊन जातील. हजारो अश्वमेध, शेकडो वाजपेय यज्ञ याची सगळ्यांची जरी गोळाबेरीज केली तरी ती शुकशास्त्राच्या 16व्या भागाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. जो नित्य भागवत अर्थासहित पाठ करतो किंवा श्रवण करतो तो कोट्यावधी जन्मांच्या पातकांचा नाश करून घेतो, यात कोणतीच शंका नाही. म्हणून मी नेहमी विनंती करतो असं की आपल्या घरामध्ये आपण भागवताचं 1 पान तरी रोज वाचा, श्लोक वाचा आणि अर्थ वाचा. प्रयत्न करा. किती का अगदी एक अक्षराला वाचतच जाईल, पण अर्थ वाचा. कोट्यावधी जन्माचे दुःख दोष सगळे निघून जाईल. जो मनुष्य नियमित भागवताचा 1 श्लोक, अर्धा श्लोक का चतुर्थांश श्लोक पाठ करतो त्याला पण खूप लाभ होतात. म्हणून माऊली केशवदत्त महाराजांनी गोष्ट जाणली आणि केशवदत्त महाराजांनी आम्हा सर्वांना एक आज्ञा दिली की भागवतातला 1 श्लोक तुम्ही कंठस्थ करा.
आणि घराघरामध्ये प्रत्येकाने हा श्लोक रोज म्हणा, आपोआप काम होईल. तो श्लोक कोणता? अगदी सोपा. नम परम कल्याण, नम परम मंगल, वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. किंवा म्हणा कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भवे भवेथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं हरये नमः. हे भागवतातले श्लोक आहेत. हे 5 श्लोक आणि नंतर हरये नमः 3 वेळा. 5 आणि 3 8 झाले. तुझी प्रकृती अष्टधा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार. तुम्ही हे 8 श्लोक म्हणा, अष्टधा प्रकृतीच्या सगळ्या दोषापासून मुक्त व्हाल. इतका सोपा मार्ग माऊली केशवदत्त महाराजांनी आम्हाला दिला आहे. इतका सोपा मार्ग. प्रार्थना श्लोकामध्ये हे 5 श्लोक आहेत. आपण नियमाने म्हणतो आणि शेवटी 3दा हरये नमः हरये नमः हरये नमः. हा हरये नमः हरिशरणम हा सनकादिकांचा श्लोक. केवळ एवढ्या उच्चाराने तर आमचं काम होणार आहे. आमचं घर हे घर राहणार नाही, तर आमचं घर हे तीर्थक्षेत्र होईल. मग आम्हाला अनुभव काय येत नाही तीर्थक्षेत्र झाला. आम्हाला कुरुक्षेत्राचा अनुभव काय येतो? घरामध्ये भानगडी भांडणं का होतात? कारण आपण हे अर्थासहित हृदयातून म्हणा, आपोआप वृत्ती आपली शांत होईल. विनोदाचा भाग सोडा, पण एक आठवला म्हणून विनोद सांगतो आवर्जून, की एका नवरा बायकोचं सतत भांडण व्हायचं. सतत भांडण व्हायचं. ते एका संन्याशाकडे गेले आणि त्या संन्याशाला त्यांनी सांगितलं आमची खूप भांडण होतात, आमच्यात काही केल्या प्रेम नाही. संन्याशीने ऐकलं म्हटलं की मी एक तावीज देतो. ताई म्हणजे कुठं बांधतो? दंडात, कमरेला? काही नाही. त्या बाईला सांगितलं तुझ्याकडे ठेव आणि तू काय कर, तुझ्या भांडणं सुरू होतील तेव्हा हा ताई तू तोंडात ठेवायचा फक्त, बाकी तू काही करायचं नाही. महिन्याने माझ्याकडे ये. महिन्याने ती बाई म्हटली की आमच्यासाठी भांडण थांबली. खरंच नुसतं तोंडात ठेवून ताई? साधू म्हटला मी एवढंच काम केलं की तोंडामध्ये ताईट ठेवल्या कारणामुळे तुला बोलता येत नव्हतं, उत्तराला उत्तर दिलं गेलं नाही, भांडणं वाढलीच नाहीत. आम्ही प्रत्येक ठिकाणी उत्तराला उत्तर शोधून काढतो आणि जुन्या 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 आठवणींचं चंदन नाही तर दुर्दैवाने कडुलिंबाचं खोड उगाळत बसतो आणि आमच्या घरातली शांततेला कधीच अग्नी लावून टाकतो. थोडं शांत असं सांगितलं का? सांगितलं की भागवत अर्थासहित पठण कोट्यवधी जन्माचा पापांचा नाश. तुम्ही श्रीमद भागवत कथेला सांगतो की दुर्लभैव कथा लोके श्रीमद भागवतो भवा कोटी जन्म समुत्थेन पुण्यनेव तु लभ्यते. ही भागवत कथा अत्यंत दिव्य आहे. ती कोटी कोटी जन्मांचं पुण्याचा उदय करून देते. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो कथा ऐकण्यासाठी. तेन योगनिधे धीमान श्रोतव्यासा प्रयत्नतः दीनानां नियतो नास्ती. भागवत कथा ऐकण्यासाठी दिवसांचं बंधन कधीच घालू नका. इतके दिवसात कथा ऐकायची, किती दिवस कथा ऐकायची, हे असं तसं बंधन काढून टाका. भागवत कथा बंधन नाही, पण भागवताला एक छोटासा नियम आहे. जर तो पाळला तर फार बरं असतं. तो काय नियम आहे? सत्येन ब्रह्मचर्येण सर्वदा श्रवणम मतम. तुम्ही भागवत कथा श्रवण करता असताना सत्याचं आचरण करा, खोटं बोलायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं आचरण करा. मग तुम्ही भागवताचं तुम्हाला फळ कसं मिळतं ते बघा. मग हे करणं अवघड जातं म्हणून 7 दिवसामध्ये कथा करा एवढं सांगितले. किमान 7 दिवस तरी तोंडाने खोटं बोलू नको आणि ब्रह्मचर्याचं पालन कर. हा नियम तेवढ्यासाठी लागू झाला. आणि त्यावेळेला ती भागवत श्रवण करा. सनकादिक मुनी म्हणतात श्राद्धाच्या वेळेला नुसतं भागवताचं नाव जरी घेतलं किंवा
माघ महिन्यामध्ये भागवत कथा जर आपण श्रवण केलं जे फळ प्राप्त होतं ना ते केवळ 7 दिवसाच्या भागवत श्रवणाचं फळ आहे. असे भागवत तुम्ही श्रवण करा, सर्वार्थाने दोषमुक्त व्हाल मी सांगितलं. आणि सांगत असताना भगवंताचा एक सुंदर अनुभव सांगितला. एवढी भागवत पवित्र का? त्याचं कारण असं आहे की उद्धवाला ज्यावेळेला दिव्य तत्वज्ञान भगवंताने सांगितलं त्यावेळेला उद्धवाने भगवंताला प्रश्न विचारला की आपल्यानंतर आम्ही दर्शन आपलं कुठं करावं? त्याला भगवंताने स्वकीयम यद भवे तेजस्तच्च भगवते तथा तिरोधायम प्रविष्टयुम श्रीमद्भागवतार्णवम. भगवंताने आपलं संपूर्ण तेज या भागवत ग्रंथात ठेवलं आणि तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे हे सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. हे भागवत ग्रंथ असा आहे की सेवनात रोज सेवा करा, पाठात रोज वाचा, त्याच्यानंतर श्रवण करा, सेवा करा, पाठ करा किंवा दर्शनात फक्त भागवत दर्शन करा, पापनाशिनी. सगळ्या प्रकारच्या पातकांचा नाश होतो. नित्य भागवत ऐकावं, नित्य भागवत वाचावं. एक तुळशीचं पान कधीतरी अत्यंत बुद्धिपूर्वक मन अत्यंत शांत ठेवून आपल्या गुरुमंत्राचा जप करून या भागवत ग्रंथावरती ठेवावं आणि नमस्कार करावा. तेवढी सेवासुद्धा जन्मजन्माच्या सगळ्या दोषातून आपल्याला मुक्त करते. घरामध्ये भगवद्गीतेचं पुस्तक असावं, भागवताचं पुस्तक असावं. कधीतरी वर्ष 6 महिन्यातून का होईना पण एक तुळशीचं पान चिंतन करून त्यांच्यावरती स्मरण करून सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण करून किंबहुना सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचं स्मरण करून आणि गुरुमंत्र नसेल तर गुरूंचं स्मरण करून भागवत ग्रंथावरती ठेवावं. भगवंताला स्पर्श केल्याचा आनंद प्राप्त होतो. हे सांगत असताना तिथे अचानक मोठा आनंद झाला. सुत म्हणतात शौनकादिक ऋषी हो, सनकादिक मुनी सांगत असताना तिथे अचानकपणे एक तरुण स्त्री प्रकट झाली आणि ती तरुण स्त्री नाचत नाचत आली. तिच्याबरोबर 2 लहान मुलं पण होती. तिच्या अंगावरती खूप भागवतातल्या शब्दांच्या अर्थांचे दागिने ती धारण केले होते आणि तिने नृत्य करायला सुरुवात केली. सुंदर नृत्य करतीये. तिथं वर्णन करताना सांगितलं सुतमुनी म्हणतात भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. ती तोंडाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव इत्यादी भगवंताच्या नामांचा उच्चार करत आहे. आणि तिने खूप दागिने घातले होते भागवतातल्या सुंदर सुंदर तत्वांचं. तिला बघितल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. तुम्ही कोण आहात, कुठून आलात? तेव्हा ती म्हणते की मी भक्ती आहे आणि भागवताच्या कथेच्या अर्थातून मी प्रकट झालेली आहे आणि हे 2 माझी मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य. नारदा आपण माझ्यावरती कृपा केली, खरोखर माझं केलं, आता मी कुठे राहू म्हणून तिने विचारणा केली. त्यावेळेला पटकन सनकादिक मुनीने तिला सांगितलं की हे तुला राहायचं असेल भक्ती तर एकच कर, निरंतरम वैष्णव मानसानी. तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहेस, भक्तांना अनन्य प्रेम भगवंत प्राप्त करून देणारी आहेस, तू भवरोग नाहीशी करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण कर आणि विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास्तव्य कर. सात्वंच तिष्ठस्व सुधैर्य संश्रया. इतकं सुंदर सनकादिकांनी बोललेलं आहे. हे वाक्यवाकी 10 वेळा खूण करून ठेवा हृदयामध्ये. काय सांगितलंय? सात्वंच तिष्ठस्व सुधैर्य संश्रय. तुम्ही भक्तांच्या हृदयामध्ये धैर्य धारण करून राहा. कारण कदाचित भक्ताची भक्ती कमी पडेल, कदाचित तो इकडे तिकडे जाईल, कदाचित त्याला संसारातल्या संकटांच्यामुळे भय प्राप्त होईल, तो कदाचित वाट चुकेल. परंतु भक्ती माते तू धैर्य सोडू नकोस. तू भक्ताच्या हृदयातच राहा आणि तू त्याला वाट दाखव. जर चुकला तर तू वाट दाखव. आमच्याकडे फार छान भगवतीला प्रार्थना केली की पंथानम सुपथान रक्षेन मार्गम क्षेम करेच तथा. तिला प्रार्थना केली पंथानम सुपथान रक्षेन मार्गम क्षेम करेच तथा. राजद्वारे मार्ग विजया सर्वता स्थिता. तिला विजय म्हटलं, विजया तू विजया आहेस,
तू जर भक्तांच्या वाटेवरती येऊन बसली तर त्या भक्ताला कधीही आडवाटेला जावं लागणार नाही. भगवतीला कधीतरी येऊन प्रार्थना करावी. पंथानं सुपथान रक्षेन मार्गम क्षेमकरिस्था. कधीतरी ह्या मंत्राचा उच्चार करून देवीला नमस्कार करावा की मी कोणत्याही रस्त्याला जाईल पण तो सुपंथ तू कर आणि त्या रस्त्यावरती माझं रक्षण तू कर. कारण भक्ती देवी आहे. पंथानं सुपथान रक्षेन मार्गम क्षेमकरिस्तथा. तू क्षेम कर माझं कल्याण. राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता. राजद्वार कोणते तर मनुष्य देह हे राजद्वार आहे. या राजद्वारातूनच भगवंताकडे जाता येतं. इतर कोणत्याही जीवाला भगवंताकडे जाता येत नाही पटकन, कारण बुद्धीच नाही. पण मनुष्य जन्म हेच राजद्वारे. तर राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता. या राजद्वाराला तू विजया कर, या जन्माचं सार्थक कर आणि मला त्या भगवंताच्या गोविंदाच्या चरणाकडे घेऊन जा. हा सुंदर मंत्र आहे. गुरुजी म्हणा, तुम्ही म्हणा. चौथं माईक आहे ना तुमच्यासमोर, लावा काळीचार. फार सुंदर मंत्र आहे देवीचा. देवीला प्रार्थना करायची आहे. सगळ्यांनी घरोघरी हात जोडा आणि मनोमन भगवतीची प्रार्थना करा. म्हणा गुरुजी. पंथानं सुपथान रक्षे मार्गम क्षेमकरी तथा राजद्वारेर् महालक्ष्मीर् विजया सर्वदा स्थिता. आई भक्तिमाते कृपा कर. भक्ताची आणि भक्तीची भेट घालून देण्याचं कार्य इथं केलं आहे. मी जी 4 तत्व सांगितली, भक्तीची भेट होणे, भक्तीचं दुःख दूर करणे, सत्संग घडणे आणि कोणताही जन्म असो तर भक्तीची भेट झाली, भक्तीचं दुःख दूर झालं आणि सनकादिकांचा नारदांचा सत्संग झाला. हे 3 तत्व महात्म्यामध्ये आत्तापर्यंत आपण चर्चा केली. प्रार्थना करा देवीला, भक्ती मातेला. पंथानं सुपथान रक्षेत हा दुर्गा कवचातला मंत्र आहे. तिला प्रार्थना करून विचारायचे की माते कृपा कर, कुठे भरकटू देऊ नकोस. मी जिथं जाईल त्या वाटेला तू सुपंथ कर, चांगला मार्ग कर. समजा चुकून मी दुसऱ्या मार्गाला जायला लागलो, टप्पल मार आणि मला जागेवरती आण. ती बरोबर हाताला धरून जागेवरती, अरे वेड्या कुठं भटकतोयस, काय वेड्यासारखं करतोयस, काय वेड्यासारखं करतोयस. मला आठवतं आहे एकदा आम्ही प्रवास करत असताना आम्हाला असा फाटा आला. नेमकी पाटीच नव्हती. आम्हाला जायचं होतं माहूरगडाकडे, मी पाटीच नव्हती. आणि कुठं जायचं, इकडे जायचं का इकडं जायचं. त्यावेळेला काही हे मोबाईलचे ॲप वगैरे नव्हते. आणि 2 मिनटं थांबणं, मी विचारतोय लोकांना पण कोणी सांगायला मनुष्य भेटला नाही. आणि त्याला जगदंबिकेला प्रार्थना केली की माते कुठं जायचं आम्हाला माहिती आहे, फक्त तुझ्या चरणाकडे माहूरला यायची इच्छा आहे, पण रस्ता कुठे जातोय ते कळत नाही आहे. मला वाटतं ते आम्ही तिकडचं ते मालेगाव वगैरे त्या भागामध्ये तिथं होतो. आणि त्यावेळेला प्रार्थना केली आणि म्हटलं चला एका रस्त्याने. आम्ही एका रस्त्याला वळलो आणि त्या रस्त्याला पुढे गेल्यानंतर आम्हाला पाटी दिसली. आम्ही चुकीचा रस्ता निवडला होता. आम्हाला पुढं पाटी दिसली की माहूरकडे जाण्याचा रस्ता. आम्ही चुकलो होतो पण तिने आम्हाला रस्ता दाखवला. एखाद्याला साधक चुके, पण भक्तीला प्रार्थना काय केली सनकादिकांनी की तू अशा ठिकाणी धैर्य धारण करून भक्तांच्या हृदयामध्ये राहा की त्या सुधैर्यामुळे भक्त आपला रस्ता कधीही चुकणार नाहीत. म्हणून इथं सुधैर्य, सात्वंच तिष्ठस्व सुधैर्य संश्रया. तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये राहा. भक्ती माते प्लीज हेल्प अस. आम्हाला मदत कर आई, मदत कर. निरंतरम वैष्णव मानसानी गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद,
राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे 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 राधे गोविंद गोविंद 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 राधे गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या भक्तिमाता हृदयात राहायला आली. त्याच्यानंतर नारदांनी प्रश्न विचारला आणि नारद विचारतात के के विशुद्ध्यन्ति वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपारुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशितः कोऽपि नवीन मार्ग. विचारलं की मुनिवर आपण मोठे कृपाळू आहात, आपण लोक कल्याण करत आहात, मला सांगा आपण मार्ग सांगितला. आता मला सांगा की कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतं, मला ऐकण्याची इच्छा आहे. कोण कोण पवित्र होतं हे म्हटल्यानंतर तर मुनी हसायला लागले. सनकादिक मुनी अत्यंत प्रेमाने म्हणतात की अरे ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधानि दग्धा कुटिलश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते सत्येन हीना पितृमातृदूषका कृष्णाकुलाश्चाश्रमधर्मवर्जिता येदम्बिका मत्सरिणोऽपि हिंसका सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते कायेन वाचा मनसापि पातकं नित्यं प्रकुर्वितं विन्ति शठाहटेन ये परस्वपुष्टा मलिना दुराशयाः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति. पाप करू तू काय वाटलं रे? पाप पाप म्हणजे काय नारदा? पापाचं घोर पापी असेल, दुराचारी असेल, वाममार्गी असेल, किंबहुना क्रोधाग्नी तप्त झालेला असेल, कपटी असेल, कामातूर असेल, कोणी असो, एक सप्ताह जो मनापासून ऐकेल तो पवित्र होईल. सत्यापासून परावृत्त झालेला असेल, माता पित्यांचा निंदा करणारा असेल, किंबहुना कामनांनी ग्रस्त असेल, आश्रम धर्माचं पालन कधीही केलं नसेल, दुसऱ्याचा मत्सर करणारा असेल, दुसऱ्याला पीडा देणारा असेल, पण नशिबाने जर एखाद्या वेळेला भक्तीच्या कृपेने जर भागवत ऐकायला मिळाला तोही तरुण जाईल. मद्यपान करणारा असेल, ब्रह्महत्यादी पातकं केली असतील, सुवर्ण चोरी केली असेल, महापातकी असेल, विश्वासघात केला असेल, कपटी असेल, ढोंगी असेल, सप्ताह जर त्याला भाग्याने प्राप्त झाला तोही मुक्त होईल. धूर्त असेल, नेहमी मन वाणी आणि शरीराने पापकर्म करत असेल, दुष्ट वासनाने युक्त असेल, सप्ताह जर त्याच्या कानावरती पडला तोही उतरून जाईल. अरे तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्र. नुसता तोंड उघडून तोंडातून शब्द काढण्यासाठी मी तोंड उघडतो ना आपण, अहो तुम्ही, तू
बोलण्याच्या आधी ओठ नुसते उघडतात, अजून शब्द बाहेर पडायचा आहे, तेवढ्या क्षणाला हेळा म्हणतात. तेवढ्या क्षणाने सुद्धा त्याची भगवंताची प्राप्ती होते. का म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त. अजून मला पुढचं वाटतं, हेळा मात्रे कुंडातून उघडून ह शब्द काढायचा आहे, त्याच्या आत भगवंत त्याला आपलासा करतो. किती वेळ लागतो त्याला. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. होती जीवनमुक्त हेळा मात्रे. काय सांगावं आपल्याला. मी पुरातन इतिहास सांगतो. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरच्या आत्मदेव ब्राह्मणाचा इतिहास सांगितला की जो आत्मदेव ब्राह्मणाला धुंदुकारी नावाची पत्नी आहे, संततीने म्हणून दुःख करतोय. एकदा तो आत्मदेव ब्राह्मण आत्महत्या करायला जात असताना एक संत भेटतात. ते संत त्याला सांगतात की तुझ्या नशिबामध्ये 7 जन्मात संततीचं सुख नाही. पण तरी संतांच्या हृदयामध्ये कृपा उत्पन्न होते की म्हणतात, मी तुला एक फळ देतो, हे तुझ्या पत्नीने जर ग्रहण केलं आणि कुठल्याही प्रकारातून दुराचरण केलं नाही, तर 1 वर्ष सत्याचं आचरण केलं तर तिच्या योगाने तिला एक पुत्र प्राप्त होईल. तुझं पुत्र तुला आनंद देईल. पण बघ, भविष्याकडे बघून, भविष्यामध्ये भगवंताला प्रकट होण्यासाठी वाणी पाहिजे. त्या वाणीला प्रकट करण्यासाठी देह पाहिजे आणि त्या देहाला प्रकट करण्यासाठी संतांचा आशीर्वाद पाहिजे. संत कृपा का करतात? एखाद्या तुला मुलगा होईल, तुला मुलगी होईल, तुला कल्याण होईल, का कृपा करतात? कारण त्यांना त्या मुलाच्या द्वारा, त्याच्या वाणीच्या द्वारा जगाचं कल्याण करायचं असतं. म्हणून संत कृपा करतात. कृपा केली तुझ्या नशिबात नव्हतं संतती, पण मी तुला देतो. आणि तुझं कल्याणासाठी नाही, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती त्यासाठी जन्माला यावं म्हणून आम्ही तुला देतो. प्रसिद्ध उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे की सर्वस्वाचा त्याग करून गेलेले विठ्ठलपंत, गुरुप्राप्त केलेले विठ्ठलपंत, मोक्षमार्गावरती पोचलेले विठ्ठलपंत, पण त्यांच्या नशिबामध्ये त्यांच्याकडून जगाचा उद्धार व्हायचा होता. म्हणून त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना पुन्हा संसारामध्ये आणलं आणि त्याच्यानंतर उतारवयात त्यांना 4 मुलं झाली. ते निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्या नुसत्या नावाने आज आपण पवित्र होतो. हे का करायचं आहे? तर ते तुझ्या कल्याणासाठी नाही, जगाच्या कल्याणासाठी आम्ही हे करतो. म्हणून एक फळ दिलं. ते फळ त्याने आत्मदेव ब्राह्मणाने आपल्या पत्नी धुंदुलीला दिलं. पण धुंदुलीने त्या फळाचा तिरस्कार केला. त्याने ठेवून द्यायला सांगितलं. ती आपल्या मैत्रिणीला म्हणते की फळ खाल्लं आणि जर मला संतती झाली तर, ते बाळ आडवं आलं तर, बाळपणामध्ये मला काही झालं तर, मला पिढ्या झाल्या तर, मला मृत्यू आला तर, चोरी झाली तर, चोराला लुटलं तर, दरोडा पडला तर, अनेक जर तरच्या गोष्टी केल्या. शेवटी ते फळ गाईला खाऊ घातलं आणि त्या स्त्रीला जो गर्भ होता तिला पैसे द्यायचं कबूल करून तिच्याकडनं भाड्याने तो गर्भ विकत घेतला. पण तिला खोटं सांगितलं, मला आपल्याला मुलगा झाला. मग तिला आनंद झाला. तिने त्या मुलाचं नाव धुंदुली येऊन धुंदुकारी ठेवलं. पण जे गाईला फळ खाऊ घातलं होतं ते गोठ्यातल्या गायीने एका पुत्राला जन्म दिला. त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं गोकर्ण नाव पडलं. हे फळ होतं संतांचं. ज्या वेळेला संतांचा आशीर्वाद धारण करण्याची शक्ती मानवीय कुक्षामध्ये, पोटामध्ये नसते, त्याला ते संत राखेतून, ढिगाऱ्यातून, गायीतून, कुठून पण अशी लोकोत्तर संतती जन्माला घालतात. गुरु गोरक्षनाथ पुढे जन्माला आले ढिगाऱ्यातून, एक हत्तीच्या कानातून, एक ढिगाऱ्यातून, एक इकडून, एक तिकडून, एक मच्छीच्या पोटातून. त्यांना योग्य माता नाही, आम्ही निर्माण करू. गोकर्ण आणि धुंदुकारी मोठे व्हायला लागले. पण धुंदुकारी मुळात व्यभिचारी ठरला. धुंदुकारीच्या क्षोभामुळे, त्रासामुळे आत्मदेव ब्राह्मणाला आत्मक्लेश झाले, दुःखी झाला. त्यावेळेला आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश पुन्हा गोकर्णानेच केला की अहो हे असंच आहे, कुठं सुख मागता तुम्ही? भगवंताचं भजन करा, तुमचं आत्मकल्याण करून घ्या. भगवंताचं चिंतन करत आत्मदेव ब्राह्मण हरिद्वारला गेला आणि आत्मदेव ब्राह्मण हरिद्वारला जाऊन भगवत चिंतन करता करता हरिरूप झाला, उद्धरून गेला, देह पडला. कुठून तरी बातमी आली इथपर्यंत की आत्मदेव ब्राह्मणाचा देह पडला. धुंदुरकारीची आई धुंदुली, सौभाग्य गेलं तिचं.
आणि नंतर मग धुंदुकारीला सगळी वाट मोकळी झाली. त्याने आईला बडवावं रोज, मानव पैसे काढ, कुठे ठेवलेत लपवलेले पैसे दे, पैसे दे. धुंदुली त्याला घाबरली आणि एक दिवशी धुंदुलीने आडामध्ये उडी मारून तिने पण जीव दिला. गोकर्णाला कोणाविषयी पण लोभ नव्हता, राग नव्हता, खेद नव्हता. गोकर्णाने घराला नमस्कार केला आणि गोकर्ण भगवत चिंतन करत निघून गेला. धुंदुकारी आपल्याच घरामध्ये राहून पिशाच चवत राहत होता. लोकांना लुटून पैसे आणून करत होता. 5-5 वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या होत्या. एकदा मोठं धन चोरून आला. त्यावेळेला त्या वेश्यांनी त्याला मारायचं ठरवलं. त्याला समिष अन्न खाऊ घातलं, त्याला खाली नेलं घरामध्ये, त्याच्या गळ्यामध्ये दोरी घातली आणि दोरी घालून त्याला ओढलं मारण्यासाठी. नरड्याला फास लावला, पण धुंदुकारीचा मृत्यू होता होईना. 2 दोऱ्या घातल्या, इकडनं ओढते इकडनं ओढतीये आणि दोघी मरे ना. कुठे छातीवरती पाय ठेवले दोऱ्या ओढत आहेत तरी मरे ना. तिसरी म्हटली हा असा मरणार नाही. ती धावत घरामध्ये गेली, तिने पेटलेले कोळसे आणले आणि ते कोळसे आणून ते पेटलेले कोळसे पण ते तोंड उघडलं होतं, त्या तोंडात ते कोळसे घातले आणि तोंडामध्ये पेटलेला निखारा घालून जिवंतपणे त्याला तोंड म्हणजे संपूर्ण तोंड त्याचं जाळून टाकलं आणि मग त्याचा एकदाचा मृत्यू झाला. मग त्या स्त्रियांनी खड्डा काढला घरातच. इथेच ते प्रेत पुरलं आणि आजूबाजू लोकांना सांगितलं की आमचा पती गावाला गेला धन प्राप्त करण्याच्या हेतूने, आम्ही माहेरी जातो. म्हणून त्या स्त्रिया पळून गेल्या. धुंदुकारी झालं प्रेत आणि प्रेत होऊन धुंदुकारी सगळ्यांना त्रास द्यायला लागला, भूत झाला. आणि कुठेतरी दूरवर असलेल्या गोकर्णाला आपला भाऊ पण गेला असं कळलं. काय वाटा हात लागली. वडील गेले, आई गेली, भाऊ गेला, भावाचं करणारं कोणीच नाही. म्हणून धुंदुकारीसाठी त्यांनी गायीला श्राद्ध पण केलं आणि गायीचं श्राद्ध करून एकदा फिरत फिरत गोकर्ण आला असताना त्या गोकर्णाला आपल्या घरामध्ये याची इच्छा झाली. हे जगाच्या कल्याणासाठी भगवंतांनी प्रेरणा दिली आणि त्या रात्री ते प्रेत त्रास द्यायला लागलं आणि ते त्रास देणारं प्रेत बघून गोकर्ण भयभीत अजिबात झाला नाही. पाणी टाकलं मंत्रावून आणि विचारलं तू कोण आहेस. त्याला तो खाली मान घालून अर्थात वरती तोंड शिरच नाही. ते प्रेत उभं राहिलं म्हणे तू कोण आहेस. तेवढी तुझा भाऊ आहे धुंदुकारी, तुझी अवस्था अशी काय झाली. आणि सगळा इतिहास सांगितला. आणि एवढं मी श्राद्ध केलं होतं. तो म्हणतो गया श्राद्ध शंतर आपली मुक्ती मिळणे भविष्यती. शेकडो गया श्राद्ध केली तरी मला मुक्ती मिळणार नाही, काहीतरी वेगळा उपाय कर. त्यावेळेस ते रात्रभर ढुंडाळल्या पोथ्या. सकाळी सूर्यनारायणाला विचारलं आणि सूर्याच्या आदेशाप्रमाणे त्यांनी भागवत कथा आपल्या भावासाठी केली. आणि भागवत कथेमध्ये त्या प्रेताला बसायला जागा नव्हती तर मंडपामध्ये त्यांनी एक बांबू बघितला, त्याला खाली छोटं छिद्र होतं. त्या छिद्रात जाऊन बसलं वायुरूपामध्ये आणि एक दिवसाची कथा झाली की गाठ फुटावी. आणि असं करत 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 7 दिवसामध्ये 7 संपूर्ण बांबू तुटला आणि त्यातून दिव्य देहधारी धुंदुकारी प्रकट झाला. विष्णुदूत आले आणि ते धुंदुकारीला न्यायला लागले. त्यावेळेला विचारलं गोकर्णाने की तुम्ही याला का नेताय. तर म्हणे अहो हा पापी होता पण तुमच्या मुखातून भागवत ऐकून हा जीवनमुक्त झाला आणि 7 दिवस एका जागी बसून कथा ऐकली. पण मग बाकीच्याने ऐकली त्यांचं काय. म्हणजे त्यांनी एवढी एकाग्रतेने ऐकली नाही. तुम्ही पुन्हा कथा करा. धुंदुकारीला मोक्ष मिळाला बघून गोकर्णाला बरं वाटलं. पण गोकर्ण हे खरे भगवंताचे सेवक आहेत, भक्त आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कथेचं आयोजन केलं आणि त्या कथेच्या आयोजनामध्ये त्यांनी सगळ्यांना किंबहुना श्वानासुकरापासून ते सगळ्या जीवांना त्यांनी मुक्त केलं आणि सगळ्यांना मुक्त करून गोकर्ण जो आहे त्यांनी भगवंतांचा आश्रय सर्वांना प्राप्त करून दिला. फार मोठा आनंद दिला. असे गोकर्णाचं महात्म्य, गोकर्णाची कथा. 4थी गोष्ट, तुमचा देह कोणताही असेल तुम्ही भागवत कथेतून मुक्त होऊ शकता हे सांगितलं. भागवताला प्रारंभ करता असताना प्रभूंची प्रार्थना करावी. संसार सागरे मग्नम दीनम माम करुणानिधे कर्ममोगुरितांगम मामदर भवार्णवा श्रीमद्भागवत आख्यायं प्रत्यक्ष कृष्णे वही स्वीकृतोसी मया नाथ मुक्त्यर्थम भवसागरे मनोरथो मदीयोयम सफलसवधात्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोहम तव केशव. प्रार्थना करावी आणि भगवंताची कथा श्रवण करावी. सनकाधिक मुनी सांगतात की अशा तऱ्हेने कथा श्रवण करावी. सनकाधिकांच्या मुनीमध्ये पुत्र रूपामध्ये उद्धवजी महाराज बसले होते आणि ते कथा ऐकत होते. आणि उद्धवजी महाराज जेव्हा रंगून गेले त्याला भगवंताला पण यावं लागलं. मग त्यावेळेला प्रल्हादजी महाराज आले, इंद्र आला,
अर्जुन आला, भगवंत आले, उद्धव आले, ते सगळ्यांनी हरिकीर्तन केलं. मोठा आनंद झाला. तिथं प्रत्यक्ष व्यासपुत्र सुखदेव पण आले. त्यांनी पण एका श्लोकातून सुंदर असं भगवंताच्या कथेचं गायन केलं आणि सर्वांना प्रेरणा दिली की भागवत जो कोणी प्रेमपूर्वक श्रवण करेल त्याचा उद्धार होईल. मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा ती 4 परमतत्व. प्रथम तत्व भागवताचं कारण काय आहे तर भागवतातून भक्तीची ओळख करून दिली जाते. आपल्या हृदयातल्या भक्तीचं जे स्वरूप आहे की ज्या स्वरूपामध्ये आपण दुःखमुक्त करण्यासाठी भक्ती म्हणतो, पण जी भक्ती भगवंताला प्राप्त करून देणारी भक्ती आहे ती प्राप्त करून देण्यासाठी म्हणून त्या भक्तीचं ज्ञान वैराग्याचं दर्शन साधं करावं. सत्संग होण्यासाठी म्हणून खऱ्या सत्पुरुषाची भेट आपोआप होते आणि मग आपण कितीही पापी असलो तरी आपीचेच दुराचार भजते मामानंदे भाग गीता वचनाप्रमाणे आपला उद्धार होतो. अशा 4 तत्वातून प्रकट केलेल्या 6 अध्यायांचं सुंदर भागवत महात्म्य याप्रमाणे झालं. ते आपण श्रवण केलं. उद्यापासून आपण दोन्ही सत्रामध्ये भागवत कथेला प्रत्यक्ष प्रारंभ करणार आहोत. 2 सत्र म्हणजे सकाळ सत्र आणि दुपार सत्र. सकाळ सत्रामध्ये आपण 10 वाजता प्रारंभ करूया आणि मग पुढे 2-5 मिनटं मागं पुढे करत, पण मागं पुढे नकोच, आधीच आले आपण प्रयत्न करू, सगळं श्रवण करू. आणि दुपारचं सत्र आपण मला सूचना आली तर आपण 4:30ला सुरू करू, म्हणजे बाकीची कामं व्यवधान परिपूर्ण होऊन 4ला नामस्मरणाला सुरुवात करू. 4:30 प्रत्यक्ष कथेला फेसबुक लाईव्हला किंवा यूट्यूब लाईव्हला आपण प्रारंभ करू आणि 4:30पासून मग कथा संपेपर्यंत आपण कथेचा आनंद घेऊ. उद्यापासून 7 दिवसामध्ये आपण कथा परिपूर्ण श्रवण करणार आहोत. पुन्हा 2 वेळा सांगतो. त्या 2 वेळा सकाळी 10 पासून 12-12:30पर्यंत आणि दुपारी 4:15 4:30पासून कथा संपेपर्यंत अशा 2 सत्रामध्ये आपण भागवत फेसबुक लाईव्हवरती आनंदवन संस्थानच्या पेजवरती प्रत्यक्ष पाहू शकणार आहोत किंवा त्यानंतर आनंदवन संस्थान सोनगीर धुळे या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण ते कथा श्रवण करणार आहोत. ते यूट्यूबचं जे माध्यम आहे ते आपण लाईक करा, शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आपल्याला त्या कथेची घंटी वाजवून आपल्याला सूचना मिळेल. आपण आपल्या घरामध्ये बसून कथा श्रवण करणार आहोत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण ती कथा उद्यापासून 7 दिवस दोन्ही सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्सत सद्गुरुचरणार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मधुसूदन महाराज